शुभ आहे. या निमित्तानं आपण सर्व इथे उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांचे शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात करण्याचे परिणाम म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. थोर समाज सुधारक, शिक्षण तज्ञ आणि मानवतेची बूज राखणारे म्हणून स्वामीजींची कायम आपण आठवण करतो. प्राचार्य नायक डोळे हे राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. मराठवाड्यातील प्रसिद्ध शिक्षण तज्ञ, पुरोगामी चळवळीचा आधारवड म्हणून आपण त्यांना ओळखतो. एक सृजनशील लेखक, विचारवंत, समाज शिक्षक असं बहुआयामी व्यक्तिमत्व प्राचार्य डॉक्टर नायक डोळे सर यांचं राहिलेलं आहे. माननीय डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य यांचं स्वागत करण्यासाठी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय व्यंकटेश काब्दे सरांना विनंती करतो की त्यांनी शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार यांचं स्वागत करतो. राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अशोक सिद्धेवाड सर यांना विनंती करतो. विभागाचे प्रमुख डॉक्टर अशोक सिद्धेवाड यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सुजन, स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचं हे पीपल्स महाविद्यालय आपल्या वाटचालीची 75 वर्ष पूर्ण करून 76व्या वर्षामध्ये नुकतंच पदार्पण केलेलं आहे. स्वामीजींनी सहेतुकपणे जी काही कामं केली त्यातलं एक म्हणजे या महाविद्यालयाची स्थापना, नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना. स्वातंत्र्याच्या लढाईचे, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे ते सहभागीदार नेते, स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ लढ्यानंतर जे यश आपल्याला प्राप्त झालं आणि आपण एका अर्थानं ब्रिटिशांच्या गुलामगिरीतनं मुक्त झालो, म्हणजे सर्व संपलं असं मानणारी ती पिढी नव्हती. साताऱ्याच्या एका सभेमध्ये बोलत असताना साने गुरुजी असं म्हणाले की स्वातंत्र्य मिळवायचं होतं, ते आता मिळवून झालं आहे आणि स्वातंत्र्य इतकंच नव्हे किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्वाचं काम या पुढे आपल्याला करावयाचं आहे आणि ते काय असेल तर या समाजाची पुनर्रचना करणं, या राष्ट्राची पुनर्रचना करणं हे आहे. आणि हे काम अत्यंत प्रदीर्घ काळ करावं लागणार आहे, कारण ब्रिटिशांबरोबर लढणं हे एका अर्थानं सोपं होतं, पण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभं राहत असताना बऱ्याचदा आपल्याला आपल्याच विरोधामध्ये लढावं लागतं, जे कठीण आहे. आणि म्हणून एक नवं मन, एक नवा समाज की जो भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला समाज आपल्याला घडवायचा आहे, मूल्यांवर अधिष्ठित असा समाज आपल्याला घडवायचा आहे.
हे घडवणं सातत्यानं व्हावं. नवा माणूस आपल्याला जर घडवायचा असेल तर तो शिक्षणाशिवाय घडवला जाऊ शकत नाही. आणि म्हणून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हे नवं समाज घडणीचं काम स्वामीजींनी आरंभलेलं होतं. जी काही मूल्य नव्या पिढीमध्ये संक्रमित करावयाची होती त्यासाठी ध्यास घेतलेला माणूस हा असावा लागतो. आणि म्हणून स्वामीजींच्या एकूण शैक्षणिक कार्याकडं वाटचालीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की हे महाविद्यालय ज्या उद्देशासाठी आपण निर्माण केलेलं आहे तो उद्देश सफल व्हावा यासाठी स्वामीजींनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं निवडून माणसं या ठिकाणी प्राध्यापक म्हणून आणलेली होती असं आपल्याला दिसेल. हीच परंपरा आजही आमची संस्था कायम राखते आहे. डोळे सर अशा त्या अनेक प्राध्यापकांपैकी एक होते की ज्यांनी सहहेतुकपणे मराठवाड्यामध्ये येण्याचं मान्य केलेलं होतं. आणि त्यांना ज्यांनी सांगितलेलं होतं ते यशम जोशी सर. त्यांच्या समोर सुद्धा असा महाराष्ट्र घडवला जावा ही बांधिलकी मानून काम करणारी ती पिढी होती. आणि म्हणून यशम जोशींच्या सांगण्यावरून डॉक्टर नायर डोळे सर हे पीपल्स महाविद्यालयामध्ये आले. 5 वर्षाचा काळ त्यांनी इथे काढला असेल. खरं म्हणजे तो काळच मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या संस्था निर्माण होण्याचा काळ होता. मराठवाड्याच्या जडणघडणीचा तो काळ होता. मराठवाड्यामध्ये उच्च शिक्षणाची द्वारं अधिक मोठ्या प्रमाणावर खुली व्हावीत यासाठी धडपडणाऱ्या लोकांचा तो काळ होता. आणि म्हणून इथनं थोडंसं काम केल्यानंतर पुन्हा उदगीरला नवं महाविद्यालय निघाले. तिथे ते प्राचार्य म्हणून गेले. परंतु ज्या विचारसरणीमध्ये आपली घडण झालेली होती तीच मूल्य पुढच्या पिढीमध्ये संक्रमित व्हावीत यासाठी आयुष्यभर डोळे सर कार्यरत राहिले. काय होती विचारसरणी ती? सेवादलाच्या मधनं त्यांची मानसिक जडणघडण झालेली होती. मग स्वातंत्र्याचं मूल्य असेल, समतेचं मूल्य असेल, धर्मनिरपेक्षतेचं मूल्य असेल, सामाजिक न्यायाचं मूल्य असेल, या मूल्यांसाठी त्यांना काम करायचं होतं. आणि म्हणून एक प्राचार्य म्हणून काम करत असताना त्यांनी जे काही काम केलं ते त्यांच्या प्राचार्य या ग्रंथामध्ये तर आलेलंच आहे. त्यावर मला बोललं पाहिजे असं वाटत नाही. पण केवळ 4 भिंतीच्या आतलं शिक्षण मुलांना देणं हे पुरेसं नाही. त्याबरोबर लोकांचं मन आपल्याला घडवलं पाहिजे. समाजामध्ये आपण गेलो पाहिजे. बांधिलकीला आपण काम केलं पाहिजे. ही बांधिलकी आपल्या सहकार्यांमध्ये सुद्धा रुजली पाहिजे यासाठी सातत्यानं धडपडणारं एक व्यक्तिमत्व. खरं म्हणजे मराठवाड्याचे प्रबोधनकार म्हणावे अशी जी काही माणसं मराठवाड्यामध्ये होऊन गेली, मग ती कुरुंदकर असतील, यदी फडके असतील, डॉक्टर नायर डोळे असतील, राम शेवाळकर असतील, अशा पिढीचे ते प्रतिनिधी आहेत. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जाणीवपूर्वक पिढी घडवण्याचं काम डोळे सरांनी केलेलं. खरं म्हणजे त्यांच्या कार्याचा जो सांगावा आहे तो आजही प्रस्तुत आहे असं मला वाटतं. कारण स्वातंत्र्याची 75वी पार करत असताना ते जे सांगत होते की जातीपातीच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे आणि निर्भयतेनं आपण वागलं पाहिजे. व्यवस्थेला शरण जाण्याची गरज नाहीये. खूप गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. फक्त आणीबाणीतला एक प्रसंग सांगतो आणि तो एवढ्यासाठी कारण आज जो आपण विषय निवडलेला आहे. कारण आज असं वाटतं की लोकशाहीच्या संदर्भानं संकटांचं एक आव्हान आपल्या सर्वांच्या समोर उभं आहे. ते त्याही काळी होतं. आणीबाणीमध्ये डोळे सर आपल्या केबिन मध्ये बसलेले असताना सीआयडीचे 2 लोक आले. एकाला डोळे सर काय आहेत हे माहित होतं त्यामुळे तो जरा चपापला आणि दारावरच थांबला. दुसऱ्याला डोळे सर काय आहेत हे माहित नव्हतं म्हणून कडक केबिन मध्ये आला. त्यांना न विचारताच खुर्चीवर बसला आणि त्यांनी जे युवकांचं शिबिर आयोजित केलेलं होतं त्या संबंधाने त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. डोळे सर म्हणाले, मी कदाचित तुम्हाला ते सांगितलंही असतं पण तुमच्या
तुमच्या समजण्यापलीकडचं ते आहे. त्यामुळं निश्चितपणे तो थोडा दुखावला गेला आणि आपला स्वर अधिक वाढवत डोळे सरांना काही प्रश्न केले. डोळे सरांनी त्याच्यापेक्षा अधिक स्वर आपला चढवला आणि त्याला निरुत्तर करण्यासाठी काही प्रतिप्रश्न केले. हेतू हा होता की आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षक माणसांनी निर्भयपणानं काम केलं पाहिजे. व्यवस्थेपुढे दडपून जाण्याची आवश्यकता नाहीये. हा आपल्या विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावा निर्भयतेचा, की ज्याची आज खूप गरज आहे. आणि म्हणून हा विषय आम्ही निवडलेला आहे. मला असं वाटतं डोळे सरांनी ज्या मूल्यांच्यासाठी आपलं जीवन व्यतीत केलं, जो सांगायला आयुष्यभर सांगितला, राष्ट्रसेवा दलाची मूल्य सर्वदूर पोचावी त्यासाठी जाणीवपूर्वक तब्येत बरी नसतानाही प्रयत्न केले, तोच विचार वारसा या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत नेता यावा यासाठीची ही भूमिका आहे. आणि म्हणून या व्याख्यानमालेचं चौथं पुष्प गुंफत असताना समकालीन संदर्भामध्ये या विषयावर अत्यंत मौलिक अशा पद्धतीचं चिंतन, खरं म्हणजे सांगणं वेगळं करणं वेगळं. सांगणारा जेव्हा करणारा असतो तेव्हा त्याचा परिणाम अधिक असतो. आजचे वक्ते हे केवळ विचार सांगणारे नाही आहेत, विचार जगणारे आहेत, विचारावर आंदोलनं उभी करणारी आहेत, व्यवस्थेला एक निर्णय घ्यायला भाग पाडणारे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं डोळे सरांच्या स्मृतीच्या निमित्तानं आजचं हे जे काही चिंतन आहे निश्चित आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक असेलच, पण ते अंतर्मुख करायला लावणारं असेल. तर अंतर्मुख होणं हे खरं परिवर्तनाच्या संदर्भामध्ये महत्वाचं असतं. ते व्याख्यानमालेच्या निमित्तानं व्हावं यासाठी आमची ही तळमळ आहे, त्यासाठी ही व्याख्यानमाला आहे. या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे. मी थांबतो. धन्यवाद. मित्र, आजचे सन्माननीय वक्ते बऱ्यापैकी सुपरिचित आहे, तरी परंतु त्यांचा औपचारिक परिचय करून देण्यासाठी आमच्या विभागातील प्राध्यापक डॉक्टर अभय दातार यांना मी विनंती करतो की पाहुण्यांचा त्यांनी परिचय करून द्यावा. हरिपळे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आजचे आपले वक्ते सगळ्यांच्या असे परिचयाचेच आहे. मराठीबद्दल आस्था असणाऱ्यांपैकी जी मंडळी समाज माध्यमांवर सक्रिय आहे त्यांना दीपक पवार हे नाव काही नवीन नाही, परंतु त्यांचा औपचारिक परिचय करून देणं हे शिष्टाचार संमत आहे. राज्यशास्त्राचे नामवंत अभ्यासक आणि अध्यापक तर ते आहेतच. राज्यशास्त्र या ज्ञानशाखेचा अध्यापनाचा त्यांचा जवळपास 3 दशकांचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठाच्या नागरिक शास्त्र आणि राज्यशास्त्र विभागात त्यांनी गेली अनेक वर्ष अध्यापन केलं आहे आणि काही वर्ष त्यांनी त्या विभागाचं विभाग प्रमुख पद देखील भूषवलेलं आहे. या संदर्भात त्यांचे इंग्रजी आणि मराठीतील अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पण ही एका अर्थाने त्यांची अकॅडमिक किंवा औपचारिक ओळख झाली. त्यांची खरी ओळख काय, तर गेली अनेक वर्ष मराठी अभ्यास केंद्र आणि इतर समविचारी संस्था यांच्या माध्यमातून मराठी भाषेसाठीचा जो लढा उभा केला जात आहे त्याचं एका अर्थाने नेतृत्व करण्यात येतं. अर्थातच त्यांच्या या कार्यात त्यांच्याबरोबर अनेक लोक तितक्याच हिरिरीने आणि निष्ठेने सामील झालेले आहेतच. एकूणच मराठी भाषा, तिचे संवर्धन, मराठी शाळांच्या समस्या, महाराष्ट्राची अस्मिता आणि ज्याला आपण व्यापक अर्थाने महाराष्ट्र धर्म असं संबोधतो, हे सर्व विषय त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी आहेत. या सगळ्याबद्दल शासन पातळीवर जी अनास्था आहे त्याच्या विरोधात ते आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्ष एकीकडे जनजागृती करत आहेत, एकीकडे अर्थातच लढाई देत आहेत. आणि त्याचं अलीकडचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राज्य शासनाने पहिल्या इयत्तेपासून 3री भाषा ही सक्ती करायचा जो निर्णय घेतला त्याच्या विरोधात लोकभावना संघटित करण्यामध्ये डॉक्टर दीपक पवार सरांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळेच सरकारला तात्पुरता का होईना या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागला हे आपण सर्व जाणतोच. या संदर्भात त्यांची अतिशय टोकदार आणि प्रभावी आणि सरांनी डोळे सरांच्या संदर्भात जो शब्द वापरला निर्भय मांडणी ही आपल्या सगळ्यांना परिचयाचीच आहे. त्याचा पुनःप्रत्यय आपल्याला या व्याख्यानातून येईल अशी मला खात्री आहे. त्यामुळे आपला अधिकचा वेळ न घेता मी आजचे आपले वक्ते डॉक्टर दीपक पवार सर यांना विनंती करतो की भारतीय लोकशाहीपुढे आव्हाने या विषयावर त्यांनी आम्हाला संबोधित पत्रकाचं प्रकाशन करण्यासाठी विचारपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कुमारी भिसे मानसी
मी तयार केलेलं मोडी लिपीतलं भित्तीपत्र प्रकाशित करतो. निमित्ताने आज जो विषय ठेवलेला आहे, भारतीय लोकशाही पुढील आव्हाने, या विषयावरती सर संवाद साधतील. हा विषय अत्यंत कळीचा आणि सार्वजनिक चर्चा विश्वामध्ये त्याची नोंद घ्यावी असा निश्चितच तो विषय आहे. माझ्याही अभ्यासाचा चिंतनाचा विषय आहे. फार काही मी बोलणार नाही, फक्त एक निरीक्षण मांडून मी सरांना निमंत्रित करणार. पूर्वी लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी साधारणपणे आपण शीतयुद्धाच्या समाप्तीपर्यंतचा काळ असं लक्षात घेऊन कुणीतरी एखादा लष्करशहा उठायचा, बंदुकीच्या जोरावर लोकशाहीचा गळा फुटायचा. तो काळ आता गेला. आता लोकशाही साधनांच्या माध्यमातूनच कशी लोकशाही खतम करायची, त्याचे पद्धतशीरपणे षडयंत्र केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये याचा प्रत्यय आपल्याला येतो आहे. आजचे सन्माननीय वक्ते डॉक्टर दीपक पवार यांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांनी हा विषय आपल्यासमोर ठेवावा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटेश कापते, प्रमुख पाहुण्या श्यामल पत्ते, प्राचार्य डॉक्टर शिवशंकर भानेगावकर, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख अशोक सिद्धेवार आणि ज्यांच्या आमंत्रणामुळे मी इथे आलो ते माझे मित्र विठ्ठल बैकडे आणि प्राध्यापक अभय दातात. आणि इथे या प्रकारचं व्याख्यान ऐकण्यासाठी माझ्या मित्रपरिवारात असलेले अनेक लोक आले. त्यामुळे थोडं काम बरं करण्याचा फायदा एक असा होतो की प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचे श्रोते घेऊन जाऊ शकता. म्हणजे उद्धव ठाकरे जसं म्हणाले होते, माझं कुटुंब माझी जबाबदारी, तसं माझे श्रोते माझी जबाबदारी, या तत्वावर ती 10 माणसं तरी तुमची तुम्हाला नेली. म्हणजे व्याख्यानांची परिस्थिती समाजात एवढी वाईट आहे की जर तुम्ही तुमचे 10 लोक नेले तर सभागृह थोडं भरल्यासारखं होतं आणि आयोजक सुद्धा तुमच्याबद्दल थोडे कृतज्ञ राहतात. आता इथं कोपऱ्यात मला त्या मुली दिसत आहेत, म्हणजे ज्यांच्याकडनं खूप जास्त आशा आहे असे लोक त्या कोपऱ्यात आणि त्या कोपऱ्यात आहेत. आम्ही जे पुढचे लोक आहोत ते आमचा एक म्युच्युअल ऍडमिरेशन क्लब आहे. मी तुमचं कौतुक करणार आहे, प्रतिमाताई माझं कौतुक करणार आहे. दातारांवर एक कॉन्स्टिट्युशनल जबाबदारी होती माझ्याबद्दल बरं बोलायची, त्यांनी पार पाडली. अनघा माझी जुनी सिनियर मैत्रीण आहे, तिला माझ्याबद्दल वाईट बोलताच येणार नाही. तर अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा एका कम्फर्ट झोन मध्ये आहोत, एका सभागृहामध्ये. आणि कुरुंकर गुरुजींच्या नावाच्या सभागृहामध्ये आपण येतो तेव्हा एकाच वेळेला आपण धाडसाने पण बोलायचं आहे, बिनचूक पण बोलायचं आहे. आणि मला त्यांचं लोकशाहीच्या संबंधातलं आणीबाणीच्या काळातलं त्यांचं एक भाषण आठवतं, जिथं ते इसाफ नीतीतली उदाहरणं देऊन, म्हणजे ज्या काळामध्ये थेट बोलणं शक्य नव्हतं अशा काळामध्ये इसाफ नीतीतली उदाहरणं देऊन बोलत होते आणि लोकांना जागं करत होते. आपण आज जेव्हा लोकशाही कुठल्या आव्हानांचं बोलतो आहोत, मला दैबळे सर म्हणले की तासभर तू बोलू शकतोस, तर मी 1 पाऊण तास बोलेन असं माझ्या मनात आहे. आणि मग लोकांचे प्रश्न घेता येतील का असं मी कापडे सरांना विचारलं. कारण नाही तर काय होतं की वक्ता आपण काहीतरी छान केलं आहे या एका भ्रमात निघून जातं. श्रोत्यांचं सुद्धा हे सगळं संपलं आहे एकदाच या भावनेत श्रोते बाहेर पडतात आणि एंगेजमेंट होत नाही. म्हणजे मी आता जेव्हा एक्स वर लिहितो किंवा इन्स्टावर लिहितो, विशेषतः एक्स वर मी जेव्हा लिहितो तेव्हा माझ्या लिहिलेल्या प्रत्येक पोस्टच्या खाली एक ची बाराखडी येते. म्हणजे
कालच मी वाचलेलं ताजं म्हणजे अरे लाल माकडा गप्प बस. म्हणजे मी अजिबातच लाल नाही. हे लालवाल्यांना पण माहितीये, निळ्यांना पण माहितीये, हिरव्यांना पण माहितीये. पण असं आहे की एकदा तुम्ही बॉट तयार केले की मग त्या बॉटला काहीतरी एक जॉब प्रोफाईल आहे. तर अशा पद्धतीच्या एका चर्चा विश्वात जेव्हा आपण जगतो तेव्हा पहिला प्रश्न भारतीय लोकशाहीच्या अंगाने आपण एक विचारला असं पाहिजे की भारतीय लोकशाही पुढे काही आव्हानं आहेत का? कारण एक मोठा वर्ग आपल्या देशातला जो सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंगचे मेसेजेस तुम्हाला पाठवतो, तुमचा दिवस शुभ जावो, आज आपला देश विश्वगुरु होऊ घातलेला आहे आणि नासा आणि युनेस्कोने एकाच वेळेला त्याबद्दलची घोषणा केलेली आहे, असं लोक आपल्याला सांगतात त्यावेळेला देशाचं काहीच बरं म्हणजे वाईट चाललेलं नाही असं सांगणारी एक इकोसिस्टीम संपूर्ण देशामध्ये आहे. अशा वेळेला माझ्यासारखा एखादा माणूस हा लोकांच्या आनंदात बिब्बा घालणारा माणूस आहे का असंही वाटण्याची शक्यता आहे. तर एक वर्ग आपला असं मानतो की जे काही आपल्याकडे वाईट चाललं होतं ते सगळं 2014ला या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर चाललं होतं. 2 स्वातंत्र्य मिळाले. तुम्ही जर अभाविपमध्ये असाल तर तुम्हाला हे कळेलच की 47 साली आपल्याला भाड्याचं स्वातंत्र्य मिळालं होतं. मग 2014 साली भाड्याची टर्म संपली आणि 14 साली आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालं आणि आता ते उज्ज्वल काळ तो चालू आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या देशाचं आता इतकं उत्तम चाललेलं आहे. तर काहीच आव्हानं आपल्यापुढे नाही. कोणती आव्हान आहे? तर एक डावी वाळवी नावाचं एक आव्हान आहे ज्याचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे. लोकशाहीबद्दल जास्त वचवच करणारे जे लोक आहेत ज्यांच्याबद्दल एकाच वाक्यात त्यांचा उल्लेख करता येणं शक्य आहे की तुम्ही तेव्हा का गप्प होतात. म्हणजे नेहरूंच्या काळात का गप्प होतात, इंदिराबाईंच्या काळात का गप्प होतात, राजीवच्या काळात का गप्प होतात असं म्हणून त्यांना गप्प बसवता येणं शक्य आहे. आपला बहुतांश समाज आता या पद्धतीचा विचार करतो हे तुम्हाला लोकसभा विधानसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत स्पष्ट दिसेल. आता ह्याच्यात मशीनचा झोल किती आहे याच्या खोलात मी जात नाही कारण त्याचा मी तज्ज्ञ नाही. पण मशीनचा झोल आहे की नाही मला माहित नाही. लोकांच्या मेंदूचा नक्की झोल आहे हे आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये दिसतंय. तर लोकशाही पुढचं प्रमुख आव्हान आपला देश जो एक शहाणा, सहिष्णू, समंजस देश आहे असं आपण अनेक वर्षे एकमेकांना सांगत आलेलो आहोत. त्या देशामध्ये एवढी प्रचंड मूर्खपणा एवढा कसा काय साचून राहिला आणि आपल्याला ते अचानक कळलं का आपण कुठल्या तरी फॉल्स कॉन्शियसनेस मध्ये होतो हे कळून घेणं सध्याच्या आपल्या व्यवस्थेपुढचं पहिलं आव्हान आहे. आता आपल्याला जर आव्हानं असतील तर आपल्याला का दिसत नाही? तर आव्हानं न दिसण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे लोकांचे जगण्याचे संघर्ष एवढे तीव्र आहेत की लोकांना हे संघर्ष बघायला, इतरांचं काय चाललंय ते बघायला वेळ नाही. तुमच्यापैकी अनेक लोक मुंबईला ये जात असतील आणि मुंबईला महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातून आलेला माणूस पहिल्यांदा कशाला घाबरतो? तो रेल्वेच्या प्रवासाला घाबरतो. लोक म्हणतात एकतर शिरू शकत नाही नाहीतर बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे हा रेल्वेमध्ये शिरणं आणि रेल्वेमधनं बाहेर पडणं हा लोकशाही टिकवण्यापेक्षा जास्त महत्वाचा प्रश्न आहे. कारण माणसं आत गेली तर बाहेर येत नाहीत आणि जेव्हा त्यांना बाहेर पडायचे तेव्हाच ते बाहेर पडू शकतील याची काही गॅरंटी तुम्हाला देता येत नाही. हे मुंबईत घडतंय, हे पुण्यात घडतंय, हे राज्याच्या अनेक भागांमध्ये घडतंय. माणसं 2-2, 3-3 तास त्यांच्या नोकऱ्यांसाठी प्रवास करतात. त्याचा बॅकड्रॉप असेल तर याच्या पलीकडे आपल्याला काही पाहायचं आहे का असा एक प्रश्न पडतो. म्हणून आपल्याला कदाचित हे प्रश्न दिसत नाही. 47 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता 2026 साल आहे आणि 2047 सालापर्यंत जे लोक आता सत्तेत आहेत तेच सत्तेमध्ये राहतील असं गृहीत धरून सध्या लोकांनी स्वातंत्र्याच्या 100ची चर्चा किंवा विचार किंवा उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. 100 हा शब्द आपण दरवेळेला चांगल्या अर्थानेच वापरतो असं नाही. ज्या पद्धतीची राज्यव्यवस्था आपल्याकडे आहे त्यामध्ये 100 म्हणजे स्वातंत्र्याची 100 भरणं अशाही अर्थाने त्याचा विचार आपण करून पाहिला पाहिजे. गेल्या 15-20 वर्षामध्ये हे जगभरामध्ये दिसतंय, भारतामध्ये पण दिसतंय. इटलीच्या ज्या पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी त्यांची एक दीर्घ मुलाखत एका इंग्रजी वर्तमानपत्रानं काही काळापूर्वी प्रसिद्ध केली. त्या असं म्हणाल्या होत्या तेव्हा की डाव्या विचारांचे जे लोक आहेत ते लेफ्ट लिबरल असं आपण म्हणूया, अगदी कोर डावे नाही, हे सगळे लोक एकेकाळी जगाच्या व्यासपीठावर सगळीकडे एकत्र यायचे
आणि जगाच्या राजकारणाला दिशा देण्याचं किंवा त्याचं नियंत्रण करण्याचं काम ही मंडळी करायची. आता हे सगळं जग माझ्यासारख्या म्हणजे त्यांच्यासारख्या, ट्रम्प सारख्या, मोदींसारख्या उजव्या किंवा नव्या विचारांच्या माणसांच्या ताब्यात आहे आणि आम्ही अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचा विचार मांडून पुढे जाणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे भारतात घडतं आहे ते अपवादात्मक नाहीये. भारतात जे घडतं आहे ते जगात घडतं आहे. पण भारतात जे घडतं आहे ते जगात घडतं याचा अर्थ ते योग्य घडतंय असं नाही. आणि त्यामुळे भारतात जे घडतं आहे ते का घडतं आहे, भारतात जे घडतं आहे ते दुरुस्त करायला जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आणि ते दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये जगभरातल्या प्रक्रिया दुरुस्त करण्याचा काही संबंध आहे का, त्यात एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपला काही रोल असू शकतो का, या अंगाने आपण थोडा विचार करावा असं मला वाटतं. आपण जेव्हा असं म्हणतो की भारतीय लोकशाहीच्या पुढे आव्हान आहे, त्यावेळेला भारतीय लोकशाहीचा गाभा काय आहे, म्हणजे चर्चिलचं ते एक अत्यंत प्रसिद्ध विधान आपण सतत वेगवेगळ्या संदर्भात वापरत असतो की भारतीय लोक हे स्वातंत्र्याला पात्र नाहीये, त्यामुळे भारतीय लोकांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हळूहळू ते लयाला जाईल. तशाच प्रकारची विधानं अनेकांनी नेहरूंच्या मृत्यूआधी किंवा नेहरूंच्या मृत्यूनंतरही केलेली आहे. आणि मग त्याचा जो काही प्रतिवाद आपण केला तो प्रतिवाद आपण अशा अर्थाने वापरतो की भारताची लोकशाही रोबस्ट आहे, भारताची लोकशाही कणखर आहे, मजबूत आहे. आणि ती मजबूत आहे कारण आपल्या समाजामध्ये लोकशाही मूल्य अत्यंत चांगल्या पद्धतीने रुजली आहे. मला असं वाटतं की भारतीय लोकशाही पुढच्या आव्हानांचा विचार करताना भारतीय समाजामध्ये लोकशाहीची मूल्य खरोखर रुजली आहेत का या प्रश्नाचा विचार करून आपण सुरुवात केली पाहिजे. तर लोकशाहीचं मूल्य काय आहे किंवा लोकशाहीची मूल्य काय आहे, तर समता हे लोकशाहीचं एक मूल्य आहे, स्वातंत्र्य हे लोकशाहीचं एक मूल्य आहे, बंधुता हे लोकशाहीचं एक मूल्य आहे. ही मूल्य आज आपल्याला समाजामध्ये दिसतात का, तर समता या मूल्याचा जर तुम्ही विचार केला, तुम्ही मराठवाड्यासारख्या एका अत्यंत स्फोटक भूमीमध्ये तुम्ही सगळे राहता आणि मराठवाड्याने गेल्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला बरी वाईट दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या राज्यात या भागामध्ये मराठ्यांमध्ये आणि ओबीसीमध्ये, त्याच्या अगोदर मराठ्यांमध्ये आणि दलितांमध्ये, ओबीसीमध्ये आणि दलितांमध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचा रस्त्यावरचा संघर्ष, काही वेळेला हिंस्त्र संघर्ष, काही वेळेला सनदशील संघर्ष असा उभा राहिला. अजूनही तो उभा राहिलेला, तो काही संघर्ष संपलाय असं नाही. मराठवाड्यातल्या संघर्षाचं रूप वेगळं आहे, विदर्भातल्या संघर्षाचं रूप वेगळं आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या संघर्षाचं रूप वेगळं आहे. महाराष्ट्रापुरता तुम्ही हा विचार करा, बिहार मधल्या संघर्षाचं वेगळं आहे, गुजरात मधल्या संघर्षाचं वेगळं आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण देशाच्या वेगवेगळ्या भागांमधल्या संघर्षाचा विचार करतो त्यावेळेला उत्तर भारतासारख्या राज्यामध्ये एखादा मुसलमान माणूस डॉक्टर असतो, तो तिथल्या माणसांना योग्य वेळेला व्हेंटिलेटर्स मिळावे अशा प्रकारची सोय करतो, पण तो लोकांना मदत करतो आहे हा मुद्दा लक्षात न घेता त्याचं मुसलमान असणं लक्षात घेतलं जातं आणि मग तो तुरुंगात जातो. लोकांच्या घरांवर बुलडोजर फिरला जातो. बिहार सारख्या राज्यामध्ये जातीय समीकरणांची फेररचना वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला होताना दिसते. तर आत्ताचा जो भारत आहे हा भारत इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षांमध्ये का आहे, तर मला असं दिसतं की आपण एक समाज म्हणून स्त्री पुरुषांची समानता, जाती जातींमधली समानता, 2 धर्मांमधली समानता आणि एकूणात माणसांमधली समानता याबद्दल बोलणं आपण शिकलो आहोत. याबद्दल जाहीर व्यासपीठांवरनं बोलणं आपल्याला सगळीकडे आवडतं. तुम्ही ते 15 ऑगस्टला ऐकता, 26 जानेवारीला ऐकता, तुमच्या कॉलेज पासून राजपथावरच्या संचलनापर्यंत सगळीकडे आपण तो ऐकतो. पण लोकशाही मूल्य नावाची गोष्ट आपल्या जगण्यामध्ये आहे का हा एक प्रश्न आपण विचारला पाहिजे. कारण जर लोकशाही मूल्य नावाची गोष्ट आपल्याकडे जगण्यामध्ये असती तर आता उत्तराखंडमध्ये झालेलं अंकिता भंडारीचं प्रकरण कदाचित घडू शकलं नसतं. गुजरात सारख्या राज्यामध्ये ज्या प्रकारचा अनुभव बिल्किस बानो सारख्या बाईंना आला, म्हणजे त्यांच्यावर दंगलीमध्ये झालेला बलात्कार आणि इतर प्रकारचा अत्याचार हा एक गोष्ट, पण तो अत्याचार ज्यांनी केला ते लोक जेव्हा तुरुंगातून सुटून आले
तेव्हा त्यांचं एखाद्या युद्धातनं जिंकून आलेल्या वीरांप्रमाणे स्वागत झालं आणि त्यातले काही लोक राजकीय पटलावर यशस्वी झाले. म्हणजे असं नाहीये की उत्तर भारतात खूप भयानक चाललंय आणि पश्चिम भारतात आणि दक्षिण भारतात फार बरं चाललंय. कर्नाटक सारख्या राज्यामध्ये तुम्ही घ्या, HD देवेगौडांचा नातू अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये बलात्काराच्या आणि पिडोफिलियाच्या आणि इतर प्रकारच्या केसेसमध्ये अडकतो. त्याचं कौतुक देशाचे पंतप्रधान करतात आणि तो सही सलामतपणे हा देश सोडून जाऊ शकतो. तुमच्यापैकी जर कोणी नेटफ्लिक्स पाहत असेल तर बिलियनियर्स नावाची एक सिरीज नेटफ्लिक्सवर आहे. त्याचा थोडा आणखी एक शब्द आहे पण तो या क्षणाला माझ्या लक्षात नाही. त्याच्यामध्ये सुब्रतो रॉय, किंगफिशरचा विजय मल्ल्या, चोक्सी आणि आणखी एक जण, अशा चार जणांवरची सत्यम कम्प्युटर्सच्या काय त्यांचं नाव, रामलिंग राज, या 4 जणांवरचा एपिसोड्स आहेत. त्याच्यामध्ये ही सगळी सिस्टीम बँकांपासून कॉर्पोरेट पासून सरकारपर्यंतची पैशांच्या आधारे लोकांनी कशी वाकवली आणि माणसं बाजारामध्ये कशी विकली जातात याचा अत्यंत तपशीलवार आलेख लोकांच्या समोर मांडलेला आहे. म्हणजे एकीकडे आपण सर्वसामान्य माणसांना माणसं मानत नाही, दुसरीकडे काही माणसं अशी आहेत जी मोर दॅन इक्वल आहे. म्हणजे त्यांनी पैसे टाकले की त्यांना भ्रष्टाचाराला मोकळं पुरण मिळतं. तुम्ही विजय मल्ल्यावरचा जो भाग आहे तो तुम्ही आवर्जून पहा. त्याच्यामध्ये शोभा डे या आपल्याकडच्या सेलिब्रिटी लेखिका आहेत आणि विजय मल्ल्याच्या 50व्या वाढदिवसाच्या वेळेला त्याच्या सगळ्या कारभाराचा मोठ्या प्रमाणात उदय झाला किंवा लोकांपर्यंत आलं. 60व्या वाढदिवसापर्यंत त्याची कंपनी गाळात गेली होती. पण शोभा डे असं म्हणतात त्याच्यामध्ये, अशा परिस्थितीत आम्ही त्याच्या अत्यंत महागड्या वाढदिवसाला गेलो नसतो तर ते वाईट दिसलं असतं. हा प्रॉब्लेम विजय मल्ल्याचा नाहीये. शोभा डे सारख्या बाईंना, म्हणजे ज्यांचं काही बिघडलं नाही, म्हणजे खरं तर याला कॉम्प्लिसिटी म्हणतात. तुम्ही या प्रकारच्या एका मोठ्या आर्थिक गुन्हा करणारा माणूस लोकांचे पगार न देता मोठ्या पार्ट्या करतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होता, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं अन्न खाताय. पण त्या ताठ मानेनं असं म्हणतात की विजय माझा चांगला मित्र आहे. हे जे आहे ना, म्हणजे त्याबद्दल ती सिरीज करणारा माणूस सुद्धा शोभा डेंना उलटून विचारत नाही की हे तुमचं नैतिक अधःपतन आहे की नाही. म्हणजे आपण थांबतो कुठे, विजय मल्ल्या हा ज्ञात चोर आहे त्याच्यापर्यंत आपलं भागलंय. शोभा डेंच्या नैतिक चोरीपर्यंत आपला प्रवास झालेला नाहीये. आणि हे शोभा डेंना का परवडतं, कारण शोभा डे इंग्रजीमध्ये लिहितात. शोभा डे सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये लिहित नाही, त्या एलिट वर्गातल्या आहे, त्या धनदांडिया वर्गातल्या आहे. त्यामुळे शोभा डे अशा पद्धतीनं ज्या वेळेला एखादी गोष्ट करतात त्यावेळेला त्याच्याकडे चमत्कारिक उत्सुकतेनं पाहिलं जातं. याचं उलटं उदाहरण पण तुम्ही पहा. विजयसिंह मोहिते पाटलांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या लग्नामध्ये विहिरीत बर्फ टाकला. म्हणजे सोलापुरात उकाडा होता, सोलापुरात लोकांना नीट पाणी मिळायचं नाही म्हणून मोहिते पाटलांना ते करावंसं वाटलं. ते केल्यावर लोकांनी, गोविंदराव तळवलकरांपासून सगळ्यांनी, हे एका भ्रष्ट सहकारी व्यवस्थेचं उदाहरण आहे असं म्हटलं. हे तुम्हाला सगळीकडे देशात दिसेल. अशा प्रकारची प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली लग्न महाराष्ट्रापासून देशापर्यंत सगळीकडे तुम्हाला दिसतात. लोकप्रतिनिधींनी असं काही केलं, मग तो मराठा असेल, यादव असेल, ठाकूर असेल, जाट असेल किंवा दलित असेल, त्या लोकप्रतिनिधीकडे पाहताना आपण नैतिकतेचे जे निकष लावतो तशा प्रकारचे निकष कॉर्पोरेट जगतातल्या लोकांना आपण लावतो का? आणि जर नसेल तर आपल्या समतेच्या व्याख्येमध्ये काहीतरी मुळात घोळ आहे का, याचा एक विचार आपण करून पाहायला पाहिजे. इथं खूप मुली बसलेल्या आहेत. मला वाटतं अंडर ग्रॅज्युएटच्या सगळ्या मुली असाव्यात, मुलं पण अंडर ग्रॅज्युएटची, कदाचित पोस्ट ग्रॅज्युएशनची असते. मी विद्यापीठामध्ये जिथे शिकवतो तिथं मुसलमान ज्या मुली येतात त्या मुलींमध्ये, मुसलमान जे विद्यार्थी येतात त्याच्यामध्ये 90% मुली आहेत. एखाद दुसरा चुकून असा मुलगा तुम्हाला येतो, मुलं शिकतच नाही. मोठ्या प्रमाणावर तुम्हाला भारतभरामध्ये मुसलमान मुलांचं तुम्हाला दिसेल. मुसलमान मुलं शिकत नाहीयेत, मुसलमान मुली शिकतायत. मुसलमान मुलं काय करतायत, ती गॅरेजमध्ये आहेत, इतर कामं करतायत.
मुसलमान मुली शिकतायत, त्या मास्टर्स होत आहेत, पण त्या मुलींचा बुरखा सुटत नाही. आता असा बुरखा सुटत नाही असं म्हटल्यावर लोक काय म्हणतात, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये डोक्यावरनं पुढे आलेल्या घुंगट पासून बुरख्यापर्यंत कुठलाही अंतर्गत प्रश्न नाही. तो लोकशाही व्यवस्थेचा प्रश्न आहे. आणि तो स्त्रीला तुम्ही माणूस म्हणून वागवता का नाही हा प्रश्न आहे. म्हणजे गॅरेजमध्ये नोकरी करणारा मुलगा एका मास्टर्स आणि PhD करणाऱ्या मुलीशी जेव्हा लग्न करतो आणि ती मुलगी आयुष्यभर जेव्हा इथपर्यंत डोळे बंद ठेवून तिचं सगळं आयुष्य चालवते, तर त्या मुलीच्या जगण्यावर, तिच्या किमान स्वातंत्र्यावर बंधनं येत नाही असं जर लोकांना वाटत असेल तर काहीतरी गफलत त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. म्हणजे देशभरामध्ये काही ठिकाणी स्त्रियांना आणि पुरुषांमध्ये जी वागणूक आहे ती काही ठिकाणी कमी अधिक मतभेदांची आहे किंवा कमी अधिक फरकाची आहे. काही ठिकाणी स्त्रियांना फारच हीन दर्जाची वागणूक मिळते आहे. काही ठिकाणी मुलींनी रिबेल केलाय, काही ठिकाणी मुलींनी बंड केलाय. तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत इंस्टाग्रामवर, युट्यूबवर रील स्टार बनणाऱ्या, शॉर्ट्स बनवणाऱ्या अनेक प्रकारच्या तरुण मुला मुलींचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. याच्यामध्ये ज्याला आपण पारंपरिकरित्या सभ्य म्हणतो आणि ज्याला आपण पारंपरिकरित्या अश्लील म्हणतो, अशा दोन्ही प्रकारचे लोक आहेत. या दोन्ही प्रकारच्या गोष्टी का चालतात? कारण दोन्ही प्रकारच्या गोष्टींना प्रेक्षक आहे. दोन्ही प्रकारच्या गोष्टी मॉनेटाईज होण्याची, त्याला पैसे मिळण्याची समाजामध्ये सोय आहे. आणि तुम्हाला असं जाणवेल, तुम्ही तरुण मुलांना हे सांगायला नको, तुमची इन्स्टाची 2-3 तरी अकाउंट असतील. एक समाजाला माहीत असलेलं, विशेषतः आई बापांना माहीत असलेलं, आणि दुसरं तुमचं प्रायव्हेट अकाउंट जे फक्त तुमच्या गुप्त सहकार्यांनाच फक्त माहिती आहे. बघा, विचारून बघा, मोठ्या मंडळीने आपल्या पोरांना विचारा, थोडं प्रोब करा. आई वडील हे अशा प्रकारचे अकाउंट्स करणारे जगातले शेवटचे लोक असतात. हे सगळीकडे आहे. जिथे आई बाप स्वतःला थोडं शहाणे म्हणतात आणि आपण मित्र होतो असं म्हणतात, आपल्या देशामध्ये मुलांचे मित्र होणारे आई बाप एकूण लोकसंख्येच्या 2% सुद्धा असण्याची शक्यता नाही. उरलेले जे लोक आहेत ते एकतर मालक आहेत किंवा बॉसेस आहेत. मालकांशी आणि बॉसेसशी माणसं जितक्या विश्वासाने बोलतात, तेवढंच तरुण मुलं आपल्या आई बापांशी, कुटुंबातल्या लोकांशी विश्वासाने बोलतात. ही तरुण माणसांची आकांक्षा काय आहे? तर या तरुण माणसांच्या आकांक्षेचा जर तुम्ही विचार केला तर या तरुण माणसांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तातडीनं पैसा हवाय, तातडीनं प्रसिद्धी हवी आहे आणि तातडीनं व्हिजिबिलिटी हवी. तर हे तुम्हाला देशभरामध्ये दिसेल. हा एक अत्यंत महत्वाचा भाग तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या ही लक्षात येईल की स्वातंत्र्य लोकांना जर हवं असेल आणि पारंपरिक मार्गामधनं जर मिळत नसेल तर लोक स्वातंत्र्य मिळवण्याचे, समतेचा स्वतःचा मार्ग शोधण्याचे अनकन्व्हेन्शनल, अपारंपरिक अशा स्वरूपाचे मार्ग शोधून काढतात. आणि ते शोधून काढण्यासाठी कधी एखादा उत्तर भारतातला मुलगा किंवा मुलगी पळून मुंबईमध्ये येते, कधी महाराष्ट्राच्या एखाद्या गावातली मुलगी पळून दुसऱ्या कुठल्या तरी शहरामध्ये निघून जाते. आणि या सगळ्याच्या मुळाशी अनेक ठिकाणी लोकांचा दृष्टिकोन असा असतो, आणि जो आतापर्यंत पण अनेक ठिकाणी आहे, की आमच्या तोंडाला काळं फासलं. तर ही जी भारतीय समाजामध्ये अमुक मुलगा पळून गेला तर तोंडाला कमी काळं फासलं जाते, ते रिन्युएबल मार्कर सारखं आहे, जे आता ह्याने निवडणुकीत वापरलं होतं बघा. बरोबर आहे ना? कारण शेवटी असं आहे की पुन्हा महायुतीचा मतदार मतदान कसं करणार दुसऱ्यांदा? त्याचा एक नैतिक अधिकार आहे 4दा तरी किमान मतदान करण्याचा. तर त्याला तो रिन्युएबल मार्कर आहे. आणि मुलगी जर घराच्या बाहेर पडली तर तिला एकदम परमनंट मार्करने काळी मातीच्यामुळे फासला जातोय. या पद्धतीने जोपर्यंत आपला समाज बाईकडे बघतो आहे तोपर्यंत आपण समतेच्या अंगाने देशभरात विचार करतोय असं म्हणता येणार नाही. जी 3 आपल्याकडची महत्वाची अंग आहेत आपल्या व्यवस्थेची, न्यायालय आहे, विधिमंडळ आहे, एक्झिक्युटिव्ह आहे. न्यायालयांच्या बद्दल काय बोलायचं मला तुम्ही सांगा. म्हणजे न्यायालयांबद्दल काही बोललं तर माझ्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, ते ठीक आहे, तो काही प्रॉब्लेम नाही. संस्था अडचणीत येईल का असा मला एक प्रश्न पडतो. पण हे धाडसी लोक आहेत, त्याच्यामुळे त्यामुळे धाडसी लोक आहेत, त्यामुळे ते असं म्हणतील की दीपक पवारशी आम्ही खूप सहमत नसतो तरी थोडे सहमत आहोत. तर तुम्ही आता असं पहा की महाराष्ट्रातले 2 लोक आपले सरन्यायाधीश होते, चंद्रचूड साहेब होते, गवई साहेब होते. चंद्रचूड साहेबांनी तोंडाची वाफ दवटण्यामध्ये 12 महिने घालवले.
त्यांना फक्त 2 पक्षांच्या फुटीचा निर्णय घ्यायला सवड मिळाली नाही. देशातल्या सर्वाधिक महत्वाच्या माणसाला गणपतीला बोलवायला सवड मिळाली, पण हा निकाल नाही लावता आला. आणि गवई साहेबांनी त्यांची संपूर्ण कारकीर्द फीत कापण्यात घातली. आता काय आहे, चंद्रचूडांच्या बद्दल तुम्ही काही बोलला तर बऱ्याच लोकांना ते पटतं. गवई साहेबांच्या बद्दल काही बोलल्यावर लोक म्हणतात बहुजनांमधला आता कधी नव्हे तो चीफ जस्टिस झाला. तुम्हाला हे मला असं वाटतं की एका टप्प्याला गवई आणि चंद्रचूड हे दोघंही अभिजन आहेत. दोघांच्यातला कोणीही बहुजन नाहीये, दोघंही तोतया बहुजन आहेत. अशा प्रकारच्या तोतया बहुजनांकडनं तुम्ही काय न्यायाची अपेक्षा बाळगणार? आता तिसरे जे गृहस्थ आता सत्तेवर बसलेले आहेत त्यांचे तुम्ही निकाल पहा. नुसतं म्हणजे रिमार्क देणं आणि निकाल देणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे रिमार्क वेगळे आहे, शेरे वेगळे आहे. शेरे नैतिकतेनं ओतप्रोत भरलेले आहे, जजमेंट मध्ये काही दम नाहीये. या प्रकारची पोकळ न्याय व्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये या देशात निर्माण झाली. विधिमंडळ लोकसभा आपल्याकडे चालू झाली आहे. तुम्ही लोकसभेमध्ये पहा, लोकसभेमध्ये दीर्घकाळ आपल्याकडे म्हणजे असं आतापर्यंत असं होतं की विरोधी पक्षांनी वॉकआउट करावा अशी आपल्याकडे परंपरा आहे. गेल्या 10 वर्षामध्ये सत्तेतल्या लोकांनी वॉकआउट करण्याचा एक नवीन प्रकार निर्माण केलेला आहे. आणि सत्तेत लोक आता 236 आहेत, पण मागच्या वेळेला 300च्या पेक्षा जास्त होते. सत्तेतले लोकच बाहेर पडले तर विरोधी पक्षातल्या लोकांनी वेलमध्ये उडी मारली काय किंवा भुयारात उडी मारली काय, काही फरक पडत नाही. म्हणजे सत्तेतल्या लोकांना विधिमंडळात संसदेमध्ये ज्या पद्धतीनं ही व्यवस्था चालली पाहिजे आणि संसद चालवण्याची जबाबदारी सत्तेतल्या लोकांची आहे. विरोधकांची जबाबदारी ठिकठिकाणी त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याची, तेही आक्षेप विचारपूर्वक घेण्याची आहे. विरोधकांमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं जाणवेल की राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असतील किंवा आणखी काही मोजकी मंडळी असतील, हे लोक काहीतरी बोलतायत. काँग्रेसमधले जे बाकीचे लोक आहेत ते इतके तगड्या टाकून बसलेले आहेत की त्यांना वाटतंय कधीतरी या देशातले लोक बीजेपीला कंटाळतीलच आणि ते कंटाळल्यावर कुठं जातील, आपल्याकडेच येणार. तोपर्यंत आपण हरिहरी करत बसलं पाहिजे. आपण अजिबात कष्ट करायचे नाही. हे तुम्हाला दिल्लीत दिसतं, हे तुम्हाला देशातल्या इतर राज्यांमध्ये दिसतं. महाराष्ट्र हे तर त्याची प्रयोगशाळा आहे. महाराष्ट्रात तर इतक्या काँग्रेस आहेत की नेमकी अधिकृत कुठली आहे तुम्हाला सांगताच येत. तर या परिस्थितीमध्ये आपला विरोधी पक्ष आहे. सत्तेतले जे लोक आहेत, सत्तेत 2च माणसं, बाकीचे ते 236 पैकी बाकीचे 234 आहेत ना, ते फक्त हजेरी लावून रोजचा भत्ता घेण्यासाठी आहे. साहेब तुम्ही लोकसभेत तुम्ही होतात, तुम्हाला अधिक त्यावेळेची संसद आणि आत्ताची माहिती आहे. 2 माणसं हा देश चालवतात. म्हणजे तुम्ही मीम पाहत असाल तर तुम्हाला हे कळेल, 2 जण देश विकतात आणि 2 जण खरेदी करतात. तर ही सध्या भारताची परिस्थिती आहे. आता असं म्हटलं की तुम्ही काय म्हणणार, तुमचा गुजरात्यांवर फारच राग आहे. तर मराठी लोकांचा गुजरात्यांवर राग होणं रास्तच आहे. त्यांच्याशी भांडूनच मुंबई आपल्याला मिळालेली आहे. त्यांच्याशी झालेल्या संघर्षामुळेच मुंबई गमावत आता MMR प्रांत गमावण्याच्या टोकापर्यंत आपण आलोय. आणि अंबानी आणि अदानी सारखे लोक फक्त उद्योगपती नाहीये, ते सांस्कृतिक माफी आहे. ते सांस्कृतिक माफी आहे. त्याच्यामुळं जिथं अदानीची इमारत असते तिथं देरासर असतं, जिथे देरासर असतं तिथं मराठी लोक मटण खातात म्हणून त्यांना येता येत नाही. आणि मराठी लोक सर्व प्रकारचे बहुजन एका नव्या अस्पृश्यतेचे बळी कशामुळे झाले तर गुजराती भांडवलदारांच्यामुळे झाले. त्यामुळे भांडताना नुसतं भांडवलाविरुद्ध भांडून चालणार नाही, या सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या विरुद्ध सुद्धा भांडलं पाहिजे. हे आत्ताच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. आपला राज्यकर्ता वर्ग तुम्ही बघा, राज्यकर्ता वर्ग नावाची एक गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये असं म्हणण्याची पद्धत होती आतापर्यंत. म्हणजे आता गेल्या काही वर्षात असं झालंय की आपले राज्यकर्ते एकमेकांच्या उरावर बसले. पण आधी असं होतं की आपले लोक म्हणायचे की मायावती आणि अखिलेश किंवा मायावती आणि मुलायम सिंग यांच्या पक्षातले लोक एकमेकांच्या लग्नाला पण जाऊ शकत नाही, किंवा मुलायम आणि नितीश यांच्या पक्षातले लोक एकमेकांच्या लग्नाला जाऊ शकत नाही कारण पक्षाच्या प्रमुखाला चालत नाही, किंवा ममता बॅनर्जी आणि डावे यांच्यामधनं विस्तव जात नाही. महाराष्ट्रात एक असं म्हणण्याची पद्धत होती की राजकारण वेगळं आणि राजकीय संस्कृती वेगळी. आता ह्यातली मूलभूत लबाडी काय आहे, जर काँग्रेसच्या माणसाचा बांधकाम क्षेत्रातला पार्टनर बीजेपी मधला असेल तर ते जातीलच नाही एकमेकांच्या लग्नाला.
जर शिवसेना शिंदे गटाचा माणूस शिवसेना ठाकरे गटाच्या बरोबर एखाद्या रस्त्याच्या कंत्राटात भागीदार असेल तर ते मैदानात जाणार नाहीत का एकमेकांच्या? म्हणजे ही सांस्कृतिक भागीदारी नाहीये, ही छुपी भांडवली भागीदारी आहे. आणि या छुप्या भांडवली भागीदारीमध्ये रामदास आठवलेंचं देवेंद्र फडणवीसशी पटत आहे, शरद पवारांचं राज ठाकरेशी पटत आहे. व्यासपीठांवरनं त्यांनी एकमेकांची आबरू काढली तरी. त्यामुळे या प्रकारचं एक ट्रान्सेंडेंटल पॉलिटिकल कल्चर निर्माण झालंय महाराष्ट्रात. आपल्याला आता दिसतंय जिथे भांडवलाचा ताबा जास्त आहे तिथं ते जास्त प्रकर्षाने दिसतं, जिथे भांडवलाचं वर्चस्व तुलनेनं कमी आहे तिथं ते कमी दिसतं. पण हे तुम्हाला जाणवेल की राजकीय क्षेत्रातले लोक लग्न म्हणजे राजकारणातलेच फक्त नाही, राजकारण आणि प्रशासनातले आणि उद्योगातले लोक आणि अगदी गुन्हेगारी क्षेत्रातले लोक यांचं नातेसंबंधांपासून उद्योग क्षेत्रातल्या संबंधांपर्यंत साटलोट आहे. हे जे साटलोट आहे याला आपण सुसंस्कृतपणा असं म्हणतो. आपण याला सुसंस्कृतपणा का म्हणतो? कारण सगळ्याला घाबरणं ही आपली जबाबदारी आहे असं आपण नागरिक म्हणून मान्य केलेलं आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या सभापतीला पण घाबरायचं आहे, नगरसेवकाला पण घाबरायचं आहे, खासदाराला पण घाबरायचं आहे, कोणाला घाबरायचं नाही असं नाहीये. म्हणजे तुम्ही सर्वांना घाबरणं हाच तुमचा लोकशाहीतला महत्वाचा सहभाग आहे असं मानण्याकडे सर्वसामान्य माणसांचा कल आहे. त्यामुळे तुम्हाला दिसेल की देशभरामध्ये सगळीकडे तुम्ही नितीश कुमारला पहा, नितीश कुमारने एवढ्यांदा तिकडून तिकडे उड्या मारलेल्या आहेत की जर दोन दगडांपैकी एखाद्या दगडावर त्याचं लक्ष नीट नसतं तर कंबरडं मोडलं असतं अशी परिस्थिती आहे. पण चलाख माणूस आहे. आता मेंदू काम करायचं बंद झालाय पण हात काम करताय, हात काम करतायत हे तुम्हाला दिसतं. कारण त्या बाईचा नकाब ओढणे इतपत मेंदू भ्रष्ट झालेला आहे त्या माणसाचा. पण नितीश कुमारला निवडून दिले की नाही लोकांनी? मशीनने दिलं असेल, इतर काही घोळाने निवडून दिलं असेल, पण नितीश कुमार इतक्यांदा त्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये लोक काय बघतायत? लोक एवढंच बघतायत की सत्तेतला माणूस काम करतोय का नाही. आता दादांचा मृत्यू झाला अपघाती 3-4 दिवसांच्या पूर्वी. वाईट गोष्ट आहे. कुठल्याही माणसाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं माणसाचा मृत्यू होणं ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. राजीव गांधींचा या अगोदर अत्यंत करुण मृत्यू झाला, इंदिरा गांधींचा झाला, ही अत्यंत करुण गोष्ट आहे. पण दादांच्या मृत्यूच्या आधी आणि दादांची माती सावडल्यानंतर या कालावधीकडे तुम्ही जर पाहिलं तर सत्ता नावाची गोष्ट किती क्रूर आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे सगळीकडे आहे. हे महाराष्ट्र हे या प्रकारचं आपण म्हणतो ना आम्ही प्रगत आहोत, आम्ही पुरोगामी आहोत, तर आपण लबाडीत पण पहिले आहोत. सर्व प्रकारची टेम्पलेट मांडण्यात पण आपण पुढे आहोत. म्हणजे आतापर्यंत आपण काय म्हणायचं, कुणीतरी मेला तर 10 दिवस तरी थांबा. आता काय लोकांचं म्हणणं आहे, अरे नको माती सावरून आपण घरी जायचो, साहेबाच्या डोक्यात काहीतरी आलं तर साहेबाच्या डोक्यात काहीतरी येईपर्यंत आपण साहेबाला चेकमेट केलं पाहिजे. मग साहेब काय म्हणतात, आपण गप्प बसून कसं चालेल, मग आपण निरेच्या कालव्याची पाहणी केलीच पाहिजे. प्रश्न असा आहे की हे सगळे देशभरातले टेम्पलेट आहेत. तुम्हाला तुमच्या फीडमध्ये लालू प्रसाद यादव यांची भाषणं तुम्हाला खूप दिसतील बघा. ते संसदेत बोलतात, त्यांच्या बोलण्यामध्ये एक असा रस्टिक विनोद म्हणतो आपण तो सगळा आहे. या सगळ्या विनोदामुळे आपल्याला वाटतं की अरे हा यादव आडनावाचा ओबीसी माणूस हा ओबीसीचा खरा एकदम नेताच आहे. पण मग तो फॉडर स्कॅम जो आहे, चारा घोटाळा, तो 10 कोटीचा असू दे नाही तर 10 लाखाचा असू दे, घोटाळा आहे की नाही. आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्याने केलेला घोटाळा, मुलायमसिंग यादवने केलेला घोटाळा, मायावतीने केलेला घोटाळा, आपल्याकडे म्हणजे तुमच्या या शहरामधला आदर्श घोटाळा, बरोबर आहे ना, याच्याबद्दल बोलायचं का नाही. आता कसं झालंय, तुम्ही एकदा गोदावरीत आंघोळ केली, भाजप ही वेगळी गोदावरीच आहे ना, एक स्वच्छ गोदावरी आहे, तिथं तुम्ही आंघोळ केली की मग तुम्ही साफ होताय, तुमची सगळी पापं कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे निघून जातात. आता असे जे धुतल्या तांदळासारखे लेटेस्ट लोक आहेत, या लोकांचं काय करायचं, ह्या नवनैतिकतेचं काय करायचं, हा भाजपचं एक जे नवं वॉशिंग मशीन आहे देशभरातल्या एक्झिक्युटिव्हना वॉर फुटिंगवर स्वच्छ करणारा, जो माणूस काल तुरुंगात असणं अपेक्षित होतं तो आज मंत्री पदावर आहे, हे तुम्हाला अक्रॉस इंडिया दिसणार आहे. म्हणजे काँग्रेसमध्ये हे नव्हतं का,
काँग्रेसमधले लोक एवढे प्रगत नव्हते. त्यांना असं वाटायचं की भ्रष्ट माणसांना आपल्याकडे घेताना थोडं इकडे तिकडे वळून बघायला पाहिजे. लाज नावाची एक गोष्ट असते जी आपल्याला थोडी तरी असणं अपेक्षित आहे, असं ते इकडे तिकडे बघत होते. भाजपचा जो दृष्टिकोन आहे, त्यांचा जो वर्ल्ड व्ह्यू आहे, त्याच्यामध्ये लाज हे फंडामेंटल मूल्य अस्तित्वातच नाही. त्यामुळे सगळीकडचा जो एक्झिक्युटिव्ह आहे त्याचे दोन वर्ग आहेत. एक आपल्याकडे आहे आणि दुसरा भ्रष्ट आहे. जो आपल्याकडे आहे तो बाय डिफॉल्ट स्वच्छच आहे. हे आता असं झालंय की त्यामुळे तुम्ही कोणाच्याही बद्दल काही बोलू शकत नाही. कालपर्यंत एखाद्या माणसावर गाडीभर पुरावे असतात, आज त्या माणसाच्या पुरवण्या काढून काढून पेपरवाल्यांचे हात मोडलेत अशी परिस्थिती आहे. हे जे आहे हे तुम्हाला सगळीकडे दिसतं. हे तुम्हाला उत्तर भारतात दिसते. तुम्ही ईशान्य भारतामध्ये जा. ईशान्य भारतामध्ये आपण ईशान्य भारत, सामान्य माणसं ईशान्य भारत म्हणतो, काही लोक पूर्वांचल म्हणतात. हे जे पूर्वांचल नावाची गोष्ट आहे, ते पूर्वांचलाचं ख्रिस्तीकरण होणं थांबवणं ही काही हिंदूंची राष्ट्रीय जबाबदारी आहे. त्यामुळे ते ती पार पाडतात. आणि त्याच्यामुळं मणिपूर सारख्या राज्यामध्ये अंतर्गत जो काही प्रचंड हिंसाचार चालतो, त्या हिंसाचाराकडे बघायला कोणाला वेळ नाही. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये मुझफ्फरनगरमध्ये दंगे होतात, दिल्ली सारख्या शहरामध्ये दंगे होतात. दंगे कोण करत आहे? गोली मारो सालोको असं म्हणणारी माणसं आपल्याकडे सत्तेत होती, सत्तेत आहे आणि त्यांचं प्रमोशन होतं. त्यामुळे आपला जो एक्झिक्युटिव्ह आहे, आपल्याकडचे जे सत्तेतले आणि सत्तेत येऊ घातलेले लोक आहेत, ते एका अर्थाने त्यांच्या सत्तेचं पानिपत कधीच होणार नाही अशा प्रकारची भूमिका बाळगणारे आहेत. या लोकशाहीचा ऱ्हास 2014 पासून झालेला नाही. लोकशाहीचा ऱ्हास आणीबाणीच्या काळामध्ये झाला. इथं आणीबाणीच्या काळातला उल्लेख मगाशी सिद्धवाड सरांनी केला. आणीबाणीच्या काळामध्ये लोक रस्त्यावरनं लढले, लोक बाहेरनं लढले, लोक तुरुंगामध्ये गेले आणि इंदिरा गांधींनी कुठल्या का कारणाने होईना आणीबाणी उठवली. आशिष नंदींचं ऍट द एज ऑफ सायकॉलॉजी नावाचं पुस्तक आहे. त्यातलं एक प्रकरण खूप वर्षापूर्वी मी वाचलंय. त्याच्यात संजय गांधीच्या राजकीय संस्कृतीचा उल्लेख आहे. त्यात नंदी असं म्हणतात की इंदिरा गांधींनी जे पॉलिटिकल कल्चर निर्माण केलं, त्याच्या पोटामध्ये संजय गांधीचं पॉलिटिकल कल्चर निर्माण झालं, पण ते इंदिरा गांधींच्या पॉलिटिकल कल्चरपेक्षा अधिक भयानक, अधिक डिस्ट्रक्टिव्ह अशा स्वरूपाचं आहे. हे तुम्हाला जाणवेल की जसजसं आपण घराणेशाहीच्या नावाखाली अख्ख्या देशामध्ये दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले लोक सत्तेमध्ये यायला लागले, तसतसं आधीच्या लोकांना जो काही थोडा पाचपोच होता तो पण नंतरच्या काळामध्ये राहिला नाही. इथे आपल्या राज्यातलं उदाहरण आहे. प्रमोद महाजनांच्या मृत्यूनंतरच्या 4 दिवसांमध्ये, त्यांच्या अंत्यसंस्काराच्या 4 दिवसांमध्ये राहुल महाजन म्हणजे या जगातला नवा हिरो आहे असं चित्र माध्यमांनी निर्माण केलं होतं. नंतर काही महिन्यांनी आपल्याला कळलं की हा ड्रग घेऊन पडलेला असतो आणि मग प्रमोद महाजनांचा पीए कुठेतरी एका फ्लॅटवर मेलेला सापडला आणि मग काही दिवसांनी त्या सगळ्या केसेस दाबल्या गेल्या. काय तुम्ही लक्षात घ्या, राजकीय पक्षांमधल्या, राजकीय व्यवस्थेमधल्या लोकांचं दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले जे लोक आहेत त्यांना सगळं रेडीमेड मिळालं आहे. त्यामुळे आपल्याकडे जेव्हा 2022 साली काही लोक गुवाहाटी मार्गे विकास करण्यासाठी गेले होते, त्यांचं म्हणणं काय होतं, त्याशिवाय विकास होणार नाही. विकास म्हणजे काय आहे? 50 कोटी मला, कंत्राट माझ्या मतदारसंघातली मला, माझ्या बायकोला, भाऊजाईला, भाच्याला, सगळे रक्ताची नाती ही फार रक्तपिपासू असतात, तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे रक्ताच्या नात्यांचा उद्धार आधी व्हायला पाहिजे आणि हे तुम्हाला सगळीकडे दिसेल. त्यामुळे अनेकदा आपल्याकडे संत सुद्धा आहेत किंवा काही रेशीमबागच्या संस्थेचे लोक पण आहेत जे म्हणतात जास्त मुलं जन्माला घाला. ज्यांनी स्वतः लग्नच केलेलं नाहीये अधिकृतरित्या, अशा लोकांचाही आग्रह आहे की जास्त मुलं जन्माला घाला. त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे, विशेषतः बायकांनी, की मुलं जन्माला घालणं हे फार कष्टकारी काम आहे. तुम्ही एकदा करून बघा. पुरुष संतांनी एकदा फॉर अ चेंज ते करून पाहिलं पाहिजे आणि ते करून पाहिल्यानंतर तुम्हाला मुलं जन्माला घालण्याचं जे अप्रूप आहे ते तुम्हाला फार वाटणार नाही. आणि संख्या कशी आहे? लालू प्रसाद यादवांसारखी आहे. 9-10 तरी मुलं जन्माला घातली पाहिजेत असा तो कोण एक धीरेंद्र शास्त्री आहे बघा, म्हणजे तो जेटनं फिरतो, अशा प्रकारचे अविवाहित पण ब्रह्मचारी नसलेले असे सगळे स्वामी आपल्या देशामध्ये आहेत. या प्रकारच्या लोकांना असं वाटतं की देशाची प्रजा वाढली पाहिजे. देशाची प्रजा का वाढली पाहिजे?
कारण मुसलमानांची वाढते आहे. मुसलमानांना हे माहितीच नाहीये की आपली प्रजा वाढते आहे. तुम्ही लक्षात घ्या, मुसलमानांची प्रजा वाढते ही हिंदूंना माहिती आहे. मुसलमानांचा लोचा असा झालाय की करायचं काय आपल्या पुढच्या संततीचा. त्यामुळे मराठी जो मुसलमान आहे त्या मराठी मुसलमानाला किंवा दक्षिण भारतातल्या मुसलमानाला उत्तर भारतातल्या मुसलमानांशी पण झगडायचं आहे आणि इथल्या हिंदूंशी पण झगडायचं आहे. अशा प्रकारच्या दुहेरी पेचामध्ये लोक आहेत. ज्या 5 वेळेला आपल्याकडं अशी काय म्हणूया त्याला विखुरलेली सरकार आली. 78 साली आलं जनता पक्षाचं, तुम्हाला माहिती आहे, त्याच्या खोलात मी जात नाही. 89 साली व्ही पी सिंगांचं आलं, त्यावेळेस सर निवडून गेले होते लोक सगळं. ते म्हणले की मी लाटेत निवडून गेलो. 96 साली आलं. 96 साली तर आपल्याकडे 13 दिवस 13 महिने अशा प्रकारची सरकार आली आणि त्यानंतर 2011ला आपल्याकडे एक राष्ट्रीय आंदोलन झालं. आता जे गृहस्थ कायम झोपलेले आहेत गेली काही वर्ष, त्यांनी ते आंदोलन केलं. महाराष्ट्राने देशावर केलेले सर्वात मोठे अपकार काय असतील तर 2011चं ते आंदोलन आहे. म्हणजे काँग्रेस भ्रष्ट नव्हती का? भ्रष्ट होतीच. पण काँग्रेस भ्रष्ट आहे हे सांगण्यासाठी RSSच्या स्लीपर सेलने काम करावं आणि RSSच्या स्लीपर सेलने केजरीवाल सारखा माणूस पुढे आणावा जो सत्ता न मिळालेला मोदीच आहे. तो दिल्लीची सत्ता न मिळालेला मोदी आहे. त्याला मिळू दे, मिळू नये अशी व्यक्तिशा माझी इच्छा आहे. तो ह्याच्यापेक्षा भयानक निघेल असं मला वाटतं, कारण तो मारवाडी आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. तर हे जे आहे या परिस्थितीमध्ये ही जी नवी सत्ता निर्माण झालेली आहे, या लोकांनी हा देश विकला गेला आहे. 2G स्कॅम झालंय, इतर सगळे घोटाळे झाले. गेल्या 12 वर्षात आधीच्या सरकारची स्कॅम्स पूर्ण उखडून काढण्यामध्ये या मंडळींना यश मिळालं नाही, कारण ती स्कॅम तेवढी मोठी नव्हती आणि डिमॉनिटायझेशन सारखा एक मोठा स्कॅम उभाच करायचा. पण झालंय कसं तुम्ही लक्षात घ्या. सोशल मीडिया येण्या अगोदरचा भारत आणि सोशल मीडिया आल्यानंतरचा भारत याच्यामध्ये फरक असा आहे की आपल्या देशामध्ये कदाचित तेवढेच मूर्ख लोक आधी पण होते, पण सगळ्यांशी आपला संपर्क नव्हता. त्या सगळ्यांशी आपला संपर्क येऊ लागलेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे रांगेत उभे राहिले लोक ATMच्या, तरी लोक म्हणायचे काँग्रेसच्या काळात काही ऊन नव्हतं का, तेव्हा कसे राहिलात. थाळ्या वाजवताना पण लोक असं म्हणले, पण आपले देशातले सर्वात मोठे चारोळीकार रामदास आठवले पण असं म्हणाले की गो करुणा गो, असं त्याने म्हटलं. ही खरं तर कुठल्याही मोठ्या रोगाला धास्ती आहे त्यांची कविता म्हणते. त्यामुळेच करोना थोडा लवकर गेला असावा असं मला वाटतं. तर म्हणजे 2016 नंतर मूर्खपणाचं सार्वत्रिकीकरण आणि मूर्खपणाची दृश्यात्मकता हा या देशाचा नवा चेहरा आहे. आणि हा नुसता मूर्खपणा नाही, हा विध्वंसक मूर्खपणा. म्हणजे एखादा माणूस आपल्या घरी काळ्या पिशवीतनं मटण नेत असेल तर मटण नेणारा माणूस कोणत्या धर्माचा आहे याच्यावर त्याचं लिंचिंग होणार की नाही हे अवलंबून आहे. पवार असेल तर शक्यतो नाही होणार, पण खान असेल तर बहुतेक होण्याची शक्यता आहे. कारण खान बकऱ्याचं मटण कसं खाईल, तो गाईचंच खाणार, त्याला चविष्ट लागतं ते. हा जो प्रॉब्लेम आहे हा या संपूर्ण देशामध्ये तुम्ही माणसांचं प्रोफाइलिंग करता. तुम्ही कोरेगाव भीमाचं पहा. कोरेगाव भीमा हे पण देशाचं टेम्पलेट आहे. याच्यामध्ये मी जेव्हा बोलतो, मी तर फार कमी लोकांना माहित असलेला कार्यकर्ता आहे, पण तिथेही लोक म्हणतात तू साले अर्बन नक्षल आहेस. तर आता असं झालंय की कोणालाही काही म्हणायचं असेल तर तो अर्बन नक्षल असतो. आणि असं अर्बन नक्षल ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू त्या कार्यक्रमाला हजर असतात. म्हणजे अर्बन नक्षल हा शब्द आधी वापरला गेला नसेल का, गेला असेल, पण JNUच्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्या कार्यक्रमाला बसून लेजिटिमसी त्याला दिली नसेल. आता का दिली आहे, कारण त्यांची लेजिटिमसी ते बोलण्यावरच अवलंबून आहे, त्यांचं अस्तित्वच ते बोलण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण गेल्या 10-11 वर्षामध्ये कुठं चाललो आहोत, तर आपण गेल्या 10-12 वर्षामध्ये ही लोकशाही धर्मनिरपेक्ष, म्हणजे काँग्रेसचं राज्य हे धर्मनिरपेक्ष नव्हतं. काँग्रेसने उत्तर भारतीय पायगोळ झगे घालणाऱ्या मौलवींचं खूप संगोपन केलं, मराठी मुसलमानांकडे खूप दुर्लक्ष केलं. म्हणजे तुम्ही शरद पवारांची हमीद दलवाईची असलेली दोस्ती
आणि काँग्रेस पक्षाचं मुसलमानांच्या बाबतीतलं वर्तन याची गल्लत करू नका. वैयक्तिक चांगलपणा आणि राजकीय धोरण या स्वतंत्र गोष्टी आहेत. त्यामुळे काँग्रेसने एक प्रकारचा सुडो सेक्युलरिझम आणलाच. जातीच्या बाबतीमध्ये काँग्रेसने आधी मराठ्यांना वापरून घेतलंच किंवा मराठ्यांना लाभार्थी केलंच. दलितांमधल्या पण बौद्धांना अधिक वापरून घेतलं, बौद्धेतरांना नाही वापरलं. हे देशभरामध्ये कुठे यादवांना वापरलं, कुठे ठाकूरांना वापरलं, कुठे वोक्कलिग लिंगायतांना वापरलं. इथपासूनचा जो प्रवास आहे आपला, तो प्रवास कुठपर्यंत झालाय? तर जिथे आपल्याला एखाद्या मुशायऱ्यामध्ये सुद्धा कुमार विश्वास असं सांगतो की मैं सनातनी, मी सनातनी आहे. मनोज मुंतशीर म्हणून प्रसिद्ध असलेला एखादा शायर नंतर त्याच्या नावापुढे मनोज मुंतशीर शुक्ला असं लावतो. तुम्ही जर कपिल शर्माचा शो पाहत असाल, कारण समाजाचा IQ खाली यायचा म्हणजे किती यायचा हे कळण्यासाठी तो शो आणि चला हवा येऊ द्या हे बघणं फार आवश्यक आहे. म्हणजे मराठी लोकांनी हा आणि भारतीय पातळीवर तो म्हणजे आपल्याला कळतं की, किंवा सिनेमा पाहायचा असेल तर करण जोहरचा, म्हणजे आपला समाज बौद्धिक दृष्ट्या किती कुपोषित राहू शकतो याचे ते उत्तम पुरावे. तर तुम्हाला कपिल शर्माच्या शो मध्ये तो रिंकिया के पापावाला मनोज तिवारी तुम्हाला दिसतो, रवी किशन तुम्हाला दिसतो. हे सगळे उत्तर भारताचे टेम्पलेट आहे. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमामध्ये किरेन रिजिजू दिसतो. तुम्हाला हे सगळे लोक त्यांचा जो मूळ धंदा आहे तो सोडून ते कधी स्पोर्ट्स मध्ये आहे, ते कधी इतर प्रकारच्या सेलिब्रिटी ओरिएंटेड कार्यक्रमात आहे. आणि या प्रकारच्या नव्या यंत्रणेमधनं आपण टप्प्याटप्प्याने आपल्याही नकळत एका अशा ठिकाणी पोचलो आहोत की आपलं काहीच धर्मनिरपेक्ष असलेलं राष्ट्र जवळपास हिंदू राष्ट्र होईल की काय अशा परिस्थितीत आपण आलो आहोत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला घटना बदलायची काही गरज नाही. 2024च्या निवडणुकीत काही जणांना 400 पारचे वेध लागले होते. तेव्हा सुदैवाने टीव्ही वाल्यांची विश्वासार्हता संपली आणि युट्यूबर्सची विश्वासार्हता अधिक वाढली. आम्ही जे तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरुद्ध केलेलं आंदोलन आहे ते सुद्धा युट्यूबर्सच्या मदतीमुळे टिकलं. टीव्ही वाल्यांवर अवलंबून राहिलो असतो तर आतापर्यंत ते आंदोलन पूर्ण गारद झालं असतं. टीव्ही जो काही तथाकथित नॅशनल टीव्ही आहे, एक म्हणजे हिंदी टीव्ही हा नॅशनल टीव्ही नाही, इंग्लिश टीव्ही हा नॅशनल टीव्ही नाही, अधिक संख्येनं बघितला जाणारा टीव्ही आहे आणि ते लेजिटिमसी ठरवण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत. ह्या सगळ्या लोकांचं जर तुम्ही वर्तन पाहिलं, म्हणजे तो तिहाडी चौधरी आहे तो तुम्ही पाहाल, किंवा अर्णव गोस्वामी तुम्ही पाहाल जो बिंबीच्या देठापासून बोलतो, पाकिस्तानातनं लोक पैसे आणून पाकिस्तानच्या विरुद्ध किंवा भारताच्या विरुद्ध बोलायला लावतो. अशा प्रकारची एक सर्व क्षेत्रीय माफियोसी तुम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये दिसते. आणि तुमच्यापैकी ज्यांना कोणाला शक्य असेल, मी निम्मा पाहिलाय, ती पाहिली आहे, ती मुबी नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवर मुसोलिनी बद्दलची एक सिरीज आहे. म्हणजे मुसोलिनीला मदत करणारी इकोसिस्टीम कशी उभी राहिली, लुम्पनायझेशन कसं तयार झालं याच्याबद्दलची ती एक 7-8 भागाची सिरीज आहे. जरूर पहा. मुसोलिनीचा अंतिमतः रोमच्या गेटवर त्याला लटकवून टाकलं गेलं. आपला देश एवढ्या 80 लोकांचा देश आहे की आपले लोक ते काम सुद्धा कोणीतरी दुसऱ्याने करावं असं म्हणते. किमान इटलीतले लोक फॅसिस्टांच्या प्रेमात पडले आणि मग त्यातनं बाहेर पण पडले. तर हे होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला प्रवास कुठे आहे भारतीय लोकशाहीचा? एका कचकड्याच्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रापासून एका सघन हिंदू राष्ट्राकडचा आपला प्रवास गेल्या काही वर्षामध्ये होतो आहे. देशामध्ये भाषावार प्रांतरचना झाली आहे. त्या राज्यांचे सुद्धा तुकडे होण्याची येत्या काळात शक्यता आहे. जे महाराष्ट्रात घडतंय म्हणजे MMRचं वेगळं राज्य होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूचे कर्नाटकाचे 2 ते 3 भाग व्हावेत या दृष्टीनं गेल्या काही वर्षात प्रयत्न करतायत. गुजरातमध्ये पण सौराष्ट्राचं वेगळं राज्य करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहे. बंगालमध्ये पण या प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. हे सगळं जर चालू आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या देशापुढचं महत्वाचं आव्हान, आपण संघ राज्य व्यवस्थेचं काय करणार आहोत? आपण पॉलिटिकल सायन्सचे लोक आहे, सोशल सायन्सचे आहोत. आपण एक क्वाझी फेडरल संघ राज्यासारखं दिसणारं राज्य आहोत. पण तुम्ही पहा
कर्नाटकचे राज्यपाल, तमिळनाडूचे राज्यपाल आणि केरळचे राज्यपाल, हे तीनही लोक यांचं तुम्ही वर्तन पहा. सुदैवाने त्या आपल्या सगळ्यात महान पुडुचेरीच्या ज्या राज्यपाल होत्या किरण बेदी, त्यांची गच्छंती त्यांच्या सरकारने केली. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या, आपले आयडॉल कोण आहे याच्याकडे पण जरा नीट बघण्याची गरज आहे. असं एकही कॉलेज महाराष्ट्रामध्ये नसेल जिथे किरण बेदीचं आय डेअर नावाचं पुस्तक लायब्ररीमध्ये नसणार आहे. तर हे पुस्तक तुम्ही वाचा, तिचं ते वाचू नका असं माझं म्हणणं नाही, पण किरण बेदी ही आतून संघवाली आहे आणि तिची लबाडी गेल्या 15 वर्षामध्ये दिसली आहे. आणि ती RSS ची स्लीपर सेल म्हणून अण्णा हजारेंच्या आंदोलनात होती, कारण अण्णाच त्यांचे स्लीपर सेल होते. हे जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्हाला नव्या भारताचं राजकारण कळणार नाही. आता तुम्ही असं म्हणाल, म्हणजे मी मराठी अभ्यास केंद्राच्या चळवळीचं काम करतो तेव्हा लोक असं म्हणतात, हिंदीमध्ये पण मी बोललोय, काही ठिकाणी इंग्रजीत बोललोय, तर लोक मला असं म्हणतात, वन नेशन वन कल्चर वन लँग्वेज या नॅरेटिव्ह बद्दल तू का बोलतोस? या नॅरेटिव्ह बद्दल बोलून तू एका विशिष्ट वर्गाचं शत्रुत्व का घेतोस? तर मला असं वाटतं की मी जो धोका पत्करतोय तो मला माहित आहे. तो धोका काय आहे? या देशामध्ये एकतर तुम्ही भाषिक वैविध्यता आणि संघराज्य व्यवस्था यांचं एकमेकांच्या हातात हात घालून राहणं स्वीकारू शकता, किंवा तुम्ही एक देश एक राष्ट्र एक धर्म अशा प्रकारची रेशीम बागेची व्यवस्था स्वीकारू शकता. तुम्ही 2 दगडांवर पाय ठेवले तर दोन्ही दगडांवरनं तुमचे पाय निघतील आणि मग काय सुचेल त्याची तुम्हाला कल्पना आहे. तर हे ज्यांना नको आहे या देशामध्ये त्यांनी शांत चित्ताने याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. मी 2 मिनिटात माझं बोलणं यानंतर संपवतो. 1-2-3 विषय आहेत पण मला वाटतं बराच वेळ बोलतो. तर एक पण असं वाटतं बघा की या सगळ्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात असलेल्या माणसांची काय भूमिका आहे. मी माझ्या विषयाच्या बद्दल बोलतो, सगळ्या विषयांच्या मध्ये काही अशीच परिस्थिती आहे. पण मला मराठीचे लोक खूप असं म्हणतात, तू छान काम करतो, आम्ही आहोत तुला मागे म्हणजे एकदा का त्यांना कळलं की ह्याला उचलून नेणार आहे की ते मागच्या मागे जाणार. त्यामुळे देशभरामध्ये चळवळीतल्या लोकांची हीच परिस्थिती आहे. उत्तर भारतातल्या आर्टिकल 19 नावाच्या नवीन कुमारच्या एका चॅनलशी मी आठवड्याभरापूर्वी बोललो, तर तो मला म्हणाला की उत्तर भारत में सारे अकॅडमिया ने सरेंडर कर दिया है, आप उनको क्या बताएंगे, असा त्याचा प्रश्न होता. तर मी त्यांना म्हटलं की मी काय सांगू त्यांना, आमच्याकडे काही फार वेगळी परिस्थिती नाही. आमच्याकडे लोकांनी शरणागतीच पत्करली. आमच्याकडे जॉईंट डायरेक्टर आला तरी लोक 3 ताड 4 भिताळ उडतात, बरोबर आहे. म्हणजे जॉईंट डायरेक्टर हा प्रतिपरमेश्वरच आहे. आणि आपल्याकडे कुठलाही शिक्षण मंत्री कोणत्याही बाजूचा इकडचा तिकडचा असो, शिक्षक आपली मंडळी तोंड उघडून त्यांना काही सांगावं याच्यापेक्षा सुद्धा तोंडपुजेपणा कसा करावा ह्याच्याबद्दल बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे माझ्यासारखे लोक आम्ही खूप धाडसी नसलो तरी जास्त धाडसी वाटतो. याचं कारण इतर लोक जास्त घाबरट आहे. त्यामुळे आमचं धाडस हे तुम्ही त्याच पर्स्पेक्टिव्ह मध्ये पाहिलं पाहिजे. म्हणजे उमर खालिद सारखा मुलगा आहे, उमर खालिद सारख्या मुलाला म्हणजे आलम दुनियेत सगळ्यांना बेल मिळतो, उमर खालिदला बेल मिळत नाही. याचं तुम्ही लॉजिकल काय कारण देणार? तो मुसलमान आहे हेच कारण आहे ना. अगदी आपण असं म्हणू की त्याने राष्ट्रविघातक कारवाया केलेल्या आहे. बेल हाच नियम आहे ना. तुम्ही सगळी चिकित्सा करा त्याची, नंतर त्याला काय हवी ती शिक्षा द्या. पण काही लोक 8 दिवसात बाहेर पडतात, काही लोक अटक होताच माणिकराव कोकाटे तर गायबच होतात. UP बिहारमध्ये पण हीच परंपरा आहे. काही गुन्हेगार तर असे आहेत उत्तर भारतामध्ये तुम्ही पाहाल की पोलिसांनी एकदम शॉर्ट बट स्वीट अशी व्यवस्था निर्माण केली. ते एखाद्या गाडीत गुन्हेगाराला घेऊन जातात आणि गाडी पलटते. आपले पोलीस तेवढे प्रगत नाहीयेत. पण समृद्धी महामार्गावर ते जर गेले दीर्घकाळ तर हायवे हिप्नोसिसनेच काही गुन्हेगार मरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण समृद्धी महामार्गाचा खर्च वसूल करण्यासाठी हा पण एक मार्ग वापरून पाहू शकतो की गुन्हेगार तिकडे सोडायचे. जाता जाता ते हायवे हिप्नोसिसनं जर मेले तर महाराष्ट्रातली गुन्हेगारी कमी होईल. हा सगळा फॉर्मॅट तुम्ही बघा की काही लोक आपल्याकडे असे आहेत की ज्यांचं काहीच वाकडं होत नाही. आणि प्राध्यापक मंडळी तिथं आहे 2 प्रकारचे आहेत. तरुण मुलं मुली जे आहेत त्यांना 600 आणि 700 रुपये पगार आहे तासाला. क्रांतीची अपेक्षा क्लॉक आवर बेसिसच्या लोकांकडनं करणं याच्यासारखा कृतघ्नपणा नाही.
ज्यांचे पगार चांगले आहेत, ज्यांचं गुण नीट स्थिरावलेलं आहे आणि ज्यांना आता आपण निवृत्त होऊ पण फार्म हाऊस घेऊ, दुसरं घर घेऊ, 2-4 फॉरेन टूर करू म्हणली होती बायको, त्या सगळ्या करून टाकू, या प्रकारची ज्यांची ट्रान्सेंडेंटल स्वप्न आहे, अशा माणसाने थोडा आपल्या चष्म्यावरचा धूर काढून बघितला तर बाहेर फार भयानक परिस्थिती आहे त्यांच्या लक्षात येईल. 10 लाख पोरं बीएड होऊन या राज्यातच बेकार आहे. बिहारमध्ये आणि युपी मध्ये त्या राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेला बसलेली जी मुलं आहेत त्यांनी आंदोलनं केली आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले गेलेले आहेत. हे तुम्ही पाहिलंय आणि हे सगळं इनविजिबल आहे. हे सगळं तुम्हाला अंजना ओम मोदी दाखवणार नाही. मी अंजना ओम मोदी का म्हटलं तीच म्हणाली, माझं काही म्हणणं नाही. तीच तसं म्हणाली, स्वतःचं नाव तिनेच तसं सांगितलं, मग तिला लक्षात आलं चायला आपलं आडनाव वेगळं आहे, मग तिने आडनाव बदलून सांगितलं. हे आपल्या पत्रकारांची लायकी ही आहे. हे सगळे चित्रा त्रिपाठीचं तुम्ही पहा, म्हणजे लोक जेव्हा आम्ही असं म्हणतो कार्यकर्ते म्हणून की ही व्यवस्था ब्राह्मणी होऊ घातली, त्यावेळेला मला लोक म्हणतात तुमचा ब्राह्मणांना काय प्रॉब्लेम आहे. आम्हाला ब्राह्मणांबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. अनेक ब्राह्मण माझे घट्ट मित्र आहेत. बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं ब्राह्मण आणि ब्राह्मण्य, आजच्या घडीला ब्राह्मण्याच्या व्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे आणि ब्राह्मण्याची व्यवस्था ही हिंदुत्वाची सरोगेट आहे. हिंदुत्वाच्या सरोगेट व्यवस्थेला तुम्हाला विरोध केला पाहिजे. हा जो मनोहर कुलकर्णी आहे सातारचा, तो काल काय म्हणला, आपला झेंडा तिरंगा नाही आहे, नेहरू हा नाचलेला आहे, शिवाय शरद पवार किडलेले आहे आणि हा माणूस याच्या हाताखाली कोण आहे, याच्या हाताखालचा एक ब्राह्मण दाखवा मला. याच्या हाताखाली सगळी मराठ्यांची आणि ओबीसींची पोरं आहेत. ही मराठ्यांची आणि ओबीसींची पोरं कोणी दिली त्याच्या ताब्यात? पतंगराव कदम, जयंत पाटील आणि आर पाटलांनी दिलेली आहे. हे मराठ्यांचे मूर्ख पुढारी आहेत, आपल्या पायाच्या अंगठ्याजवळ पाहणारे आहेत. हेच उत्तर भारतात आहे. उत्तर भारतामध्ये तिथं चाललेल्या कावड यात्रेमध्ये मुसलमानाचं दुकान रस्त्यात दिसलं तर कावड यात्रावाले बाटतायत म्हणून दुकानांचं नंबरिंग करायचं, प्रोफाइलिंग करायचं. हे प्रोफाइलिंग आणि जूनचं हिटलरने केलेलं प्रोफाइलिंग याच्यात काय फरक आहे मला तुम्ही सांगा. ज्यांना ना की हा देश फॅसिझमच्या दिशेने जात, मलाही वाटायचं 10-12 वर्षापूर्वी की हा देश फॅसिझमकडे जाणार नाही कारण खूप मोठा आहे आवाक्यात यायला. तेव्हा मी हा विचार केला नव्हता की या देशामध्ये मूर्खांची संख्या पण खूप आहे, त्यामुळे मूर्खांच्या संख्येच्या आधारे तो ताब्यात घेता येणं जास्त शक्य आहे. आता ह्यातनं कसं बाहेर पडायचं, म्हणजे बाहेर पडायचं की नाही. काही लोक काय म्हणते, माझी 60 आली, माझी नोकरी झाली, माझी 70-75 आली, माझा सत्कार करा पूर्ण झाला, आता मी निज धामाला जायला मोकळा झालो किंवा झाला. बाकीचे लोक काय म्हणतील, आपण एक कंपाऊंड करून घेऊया, आपल्या घराभोवती कंपाऊंड करून घेऊ, छानपैकी झोपाळ्यावर पुस्तक वाचू. आपण काही फार जीवाला लावून घ्यायचं नाही. मग जीवाला कुणी लावून घ्यायचं, तर जीवाला कार्यकर्त्यांनी पण लावून घ्यायचं, जीवाला विचार करणाऱ्यांनी पण लावून घ्यायचं. प्राध्यापकांनी का जीवाला लावून घ्यायचं, कारण प्राध्यापकांनी गेल्या 15-20 वर्षात एपीआय स्कोर सोडून जीवाला काही लावूनच घेतलेलं नाही. काय आहे मला सांगा एपीआय स्कोर? या देशातला सर्वात मोठा फ्रॉड आहे. 2000 रुपये दिले की तुमचा पेपर येतो, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंटरडिसिप्लिनरी जर्नल मध्ये येतो, जो फक्त 6च लोकांनी वाचलेला नाही. बरोबर आहे. पाठवणारा छापणारा कशाला मरायला वाचेल. जो संपादक आहे तो त्याला बॉटनीतलं पण कळतं, पॉलिटिक्स मधलं पण कळतं, कारण इंटरडिसिप्लिनरी आहे. तर जगात इंटरडिसिप्लिनरी आणि ट्रान्सडिसिप्लिनरी सुरू व्हायच्या आधी आपल्या देशात झाले. तर हे जे आहे या सगळ्यांच्यामुळे प्राध्यापकांना एपीआय स्कोरची जी त्यांची चिंता आहे, ICSSR किती पैसे देईल, WRIC किती पैसे देईल, UGC कडनं काय मिळेल, आणि साधी कॉन्फरन्स घ्यायचीच नाही. जे काय आहे ते इंटरनॅशनल, जे काय आहे ते ग्लोबल, जगापर्यंत पोहोचायचंच आहे. आपल्या गावातल्या लोकांना सुद्धा ते माहिती नसतं तरी चालेल, पण ग्लोबल असलं पाहिजे. या प्रकारे काय झालंय बघा, फक्त जॅकेट विकणाऱ्या लोकांचा धंदा वाढला. ज्यांनी जॅकेट घातली त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे मी हे बोलणार आहे तुम्हाला माहित असतं तर तुम्ही घालून आला नसतं, पण जॅकेट विकणारे लोक सोडले ना तर कोणाचाही धंदा वाढलेला नाही. आणि स्टेशनरी वाल्याच. तर प्राध्यापक या जमातीची भारतीय लोकशाहीमध्ये काही भूमिका आहे का? वकील या जमातीची भारतीय लोकशाहीमध्ये काही भूमिका आहे का? तर तुम्ही घटना समितीच्या चर्चेचे 7 खंड वाचून पहा.
या सगळ्या चर्चेत कॉन्ट्रीब्यूट करणारे लोक कोण आहेत? प्राध्यापक आहे, वकील आहे, हे विचारवंत नंतर झाले, हे सगळे आपल्या क्षेत्रातले लोक आहेत. त्यांनी पण आयुष्यात काहीतरी त्यागलंय की नाही? त्यांनी कुटुंब त्यागली, त्यांनी चळवळीसाठी वैयक्तिक सुखाला फाटा दिला. तर आता जर वैयक्तिक सुखांना आपण काहीच फाटा दिला नाही तर मला असं वाटतं की काहीतरी पंचायत होणार आहे. त्यामुळे ज्यांचे दिवस बरे आहेत त्यांची जबाबदारी ज्यांचे दिवस बरे नाहीत त्यांच्याकडे बघण्याची आहे. या दृष्टीनं एक नवा भारतवाद, या दृष्टीनं एक नवीन पद्धतीनं भारताकडे पाहण्यासाठी प्रादेशिकतावाद अधिक संघराज्यवाद याच्या मिश्रणातनं एक नवा बिगर धार्मिक अशा प्रकारचा राष्ट्रवाद उभा करता येईल का याचा एक प्रयत्न आपण केला पाहिजे. दोन प्रकारच्या लढाई आहेत, अल्पकालीन आहे, दीर्घकालीन आहे. अल्पकालीन लढाईमध्ये आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी तोंड उघडणं आवश्यक आहे. मला खूप लोक सांगतात, तू एवढं कसं काय बोलतोस, तुला काढून टाकलंय का, तू राजीनामा दिलायस का? तर मला बरेचदा कळत नाही की हे काळजीमधनं आहे का हे अजून कसं घडलं नाही या अपेक्षेने. तर मी त्यांना असं म्हणतो की माझ्यावर घराचं कर्ज आहे, त्याच्यामुळे समजा मला सरकारनं काढूनच टाकलं तर मला मदत करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी नोकरीत असणं तुमच्या पण हिताचं आहे. मी एक प्राध्यापक म्हणजे बऱ्यापैकी प्रिव्हिलेज वर्गात आहे. माझे वडील गिरणी कामगार होते, त्या तुलनेमध्ये मी खूप प्रिव्हिलेज आहे. दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले लोक अधिक प्रिव्हिलेज असतातच, जरा बरीच संधी मिळाली. या समाजामध्ये आजच्या घडीला अजिबात प्रिव्हिलेज नसलेले खूप लोक आहेत, देशभरामध्ये आहेत. तुम्ही साधा विचार करा, मणिपूरचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मणिपूरमध्ये कुकी, नागा या सगळ्या समाजा आणि मैती या तीन समाजामध्ये सातत्यानं वाद झालेले आहेत. पण ते संघर्ष इतक्या टोकाचे व्हावे की स्त्रियांवर बलात्कार करून त्यांना रस्त्यावर परेड केली जावी आणि कुठल्याही समाजाला त्याचं काही वाटू नये. म्हणजे आपल्या दृष्टीनं काय, आपल्या दृष्टीनं भारतच बंगालमध्ये संपतो. उरलेले लोक कसे आहेत, चीन तर आपल्याकडे घुसू नये म्हणून ठेवलेला एक भौगोलिक भाग आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही पटलं नाही. उत्तराखंड आपल्या दृष्टीनं टुरिझम स्पॉट आहे, तिथल्या पर्यावरणाचं मातेरं झालंय आणि तिथे देवळच्या देवळं म्हणजे जे देवाचं देव भक्त आहेत त्यांनाही हे कळायला पाहिजे की देवळच्या देवळं पुरामध्ये वाहून जात आहेत, याच्याबद्दल काही वाटत नाही. दोन्ही चारी धर्मांच्या मध्ये, हिंदू, मुसलमान आणि इतरांच्या मध्ये कमालीची रिग्रेसिव्ह माणसं समाजात पुढारपण करायला तुम्हाला लागलेली दिसतात. या परिस्थितीमध्ये दीर्घकालीन लढाई हा देश आपल्या सगळ्यांच्या हातातनं जातो आहे, तो पुन्हा हातात मिळवण्यासाठी आणि नुसता मिळवायचा नाही तर तो ताकदीनं उभा करायचा. म्हणजे हे महाराष्ट्राला लागू, हे देशाला स्वातंत्र्य आयतं मिळालंय ना आपल्यातल्या आपण कुणी नव्हतोच, बहुतेक लोक त्या काळात नव्हतेच. स्वातंत्र्य आयतं मिळाल्यामुळे, मताधिकार आयता मिळाल्यामुळे तुम्हालाही माहिती आहे मताचा दर काय चाललाय, तुम्हाला कल्पना आहे. आम्ही पुण्यामधल्या एका बैठकीमध्ये एक छोटा पक्षवाला माणूस आला होता, त्याचा लोकसंघर्ष नावाचा पक्ष आहे, म्हणजे आमच्यासारखाच भाबडा माणूस आहे. तो म्हणला की त्याच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्याच्या मित्रांनी पण त्याला स्कॅनर पाठवले की 5,000 रुपये पाठवून दिलेस तर उद्या सकाळी मतदान करू. कोरेगाव पार्क सारख्या अत्यंत आलिशान वस्तीतल्या लोकांनी, भाजपच्या लोकांनी, ते लोक पण शहाणे असतात, त्यांना माहितीये वंचितला पाठवून उपयोग नाही, काँग्रेसचा तर बाजार उठलाय, त्याच्यामुळे त्यांनी भाजपला असं पाठवलं की आम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं आहे, त्याची व्यवस्था जर तुम्ही केली तर आम्ही मतदानासाठी खाली उतरू. मतदान करू असं नाही, तुम्हाला करू असं पण नाही, पण खाली उतरू, हे कष्ट आम्ही घेऊ. काही लोकांनी असं सांगितलं की एका विशिष्ट लाऊंज मध्ये आमचा ग्रुप जाणार आहे, आमचं जेवण संपलं की तुम्हाला हॉटेलचा स्कॅनर पाठवतो, बिल पाठवतो. हे महाराष्ट्रात घडतंय, हे देशात घडतंय. 15 ते 25 हजार रुपये एका मताचा दर आहे आणि 15 ते 25 हजार रुपये एका मताचा जर दर असेल तर हे मी तुम्हाला आता तो मध्ये जो एक आपल्याकडचा होता बघा, धरण खेकड्याने खाल्लं म्हणणारा माणूस होता तानाजी सावंत, त्यांनी जेव्हा पहिल्या निवडणुकीत काही कोटी रुपये खर्च केले तेव्हा नंतर ते एकदा असं म्हणाले, लोकांनी माझ्याकडे कामासाठी काय यावं, मी दिलेत पैसे त्यांना. हे जे आहे ना, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्सच बाद होण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना असेल, बिहारला दिलेले 10,000 असतील
किंवा अखिलेशने मूर्खपणाने युपी मध्ये आम्ही 20,000 देतो असं 1 वर्ष आधी अनाऊन्स करणं असेल, हे सगळं काय आहे तर डेमोक्रॅटिक प्रोसेस मधली पारदर्शकता आणि विश्वासार्हता संपवून टाकण्याची प्रक्रिया आहे. आणि मतदारांची किंमत, महागाई भत्ता मतदारांना पण लागणार की, फक्त प्राध्यापकांना कसं चालेल, सगळ्यांनाच लागला पाहिजे. त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीत मी 25,000 घेतले तर डीए वगैरे सगळं धरून पुढच्या वेळेला मला 30,000 घेतले पाहिजे. तर या पद्धतीनं आपला मतदार हा मतदारच राहिला नाहीये, नागरिकच राहिला नाहीये, बाजारातली कमॉडिटी आहे. हे जर घडलं तर कसली फुकाची लोकशाही आहे बघा तुम्ही सांगा. मग लाज वाटावी म्हणून आपण तुकाराम महाराजांना कोट करायचं, ज्ञानेश्वराला कोट करायचं, तिकडे युपी बिहारच्या लोकांनी तुलसीदासाला आणि कबीरला कोट करायचं. हे आपलं अंग झाकण्यासाठी आहे. आपला गौरवपूर्ण इतिहास सांगणं म्हणजे समकालात आपण पूर्ण नागडे आहोत हे झाकण्याचं एक साधन आहे. भारतीय लोकशाहीची अशा प्रकारची विवस्त्र अवस्था आजच्या काळामध्ये आहे. आपण काम करायला पाहिजे आणि काम करणं ही सामूहिक जबाबदारी आहे. तुम्ही असं म्हणाल तुला बोलावलंय, तुझा तू विचार कर, तू बोल कापडे साहेबांशी, तू बोल दहीफळेंशी, तुमचं तुम्ही पाहून घ्या, आमचं आम्ही पाहून घेऊच. पण आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काय पाहायचंय की नाही. नांदेड सारख्या शहरामध्ये जर प्रचंड पैसे खर्च होऊन ज्याची प्रचंड बदनामी झाली अशा माणसाची महानगरपालिका, अशा माणसाकडे स्थानिक स्वराज्य संस्था येऊ शकते. आणि एखादं रिपोर्टिंग करणारी छोटी एखादी युट्यूबर तिला धमक्या मिळू शकतात. हे काय लोकशाहीचं शहर आहे मला सांगा. हे रामानंद तीर्थांचं शहर आहे असं तुम्ही म्हणता, पुणे हे भल्या मोठ्या लोकांचं शहर आहे असं आपण म्हणतो, पण हे रामानंद तीर्थांचं शहर आहे का आदर्श घोटाळावाल्याचं शहर आहे मला सांगा ना. याचं काही वाटत का नाही आपल्याला. आणि हे वाटायला हवं असेल ना तर व्यवस्थाच बदलली पाहिजे. व्यवस्थेच्या आजूबाजूने कोशिंबीर बदला, लोणचं बदला, कडबोळ्या बदला असलं नाही करून चालणार. गाभ्यावर हात घातला पाहिजे, सनदशीर मार्गाने घातला पाहिजे. कारण सनदशीर मार्गाने हात घालणाऱ्या लोकांनी निभळटपणा केला तर रस्त्यावर लोक येतील. आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे की क्रांती करण्यासाठी सुद्धा आपल्याला 2-3 हजार वर्ष थांबावं लागतं. आपल्याला घाई नाही कशाची. हा आपल्याकडचा एक जुना प्रॉब्लेम आहे. म्हणजे नेपाळमध्ये चेन्झीचे लोक आले, आपल्या लोकांनी त्यांचे व्हिडिओ पाहिले, पण आपल्या लोकांना इकडं आपल्या जवळ काय जळतंय ते माहिती नाही. आपल्या लोकांना युक्रेनमध्ये काय झाले त्याच्याबद्दल चिंता आहे, गाझापट्टीत काय झाले याच्याबद्दल चिंता आहे, पण समृद्धी महामार्गात मोपलवारला किती पैसा मिळाला याची चिंता नाहीये. मुंबईतल्या मेट्रोमध्ये संघ भाजपच्या आणि बीजेपीच्या आणि शिवसेनेच्या लोकांनी किती पैसे खाल्लेत कोस्टल रोडमध्ये याची चिंता नाही. पण भ्रष्टाचार हा आपल्या दृष्टीने मला त्यात लाभार्थी का करून घेतलं नाही एवढ्याच काळजीपुरता भ्रष्टाचार आहे. याचं काहीतरी एक आपण, आणि पैशाचा भ्रष्टाचार ही नगण्य गोष्ट आहे. नैतिकतेचं अधोपतन आणि नैतिकतेच्या अधोपतनाचं नॉर्मलायझेशन, सार्वत्रिकीकरण हा या देशापुरता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. एकत्र विचार करूया. अशा 150-200 माणसांनी काही जग बदलतं असं नाही, पण गांधींच्या बरोबर किती 25 माणसं होती दांडी सत्याग्रहात. बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची बैठक बोलावली तर 4 माणसं होती. आपण फार किरकोळ माणसं. गांधी आणि आंबेडकरांची उदाहरणं देणं तुम्ही म्हणाल आपल्याला शोभतं का, तर गांधी आणि आंबेडकर जर आपल्याला शोभतात तर त्यांचे चेले होणं आपल्याला शोधलंच पाहिजे. आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे, बाबासाहेब म्हटले होते बघा की ही घटना मी जाळून टाकली. ही घटना म्हणजे बाबासाहेब द्रष्टे होते, पण ही घटना वापरणारे लोक हातात घटना ठेवून ती जाळून टाकू शकतील याचा अंदाज बाबासाहेबांना नाही आला. निवडणुका घेतील पण 2 निवडणुकांच्या मध्ये घटनेला हरताळ बसतील. निवडणुका घेतील आणि 2027 नंतर तुम्ही पहा डिलिमिटेशन होऊ द्या. जेव्हा यांच्याकडे 2/3 बहुमत येईल ना तेव्हा यांचे बिळातले लोक असे बाहेर येतील की आपण एका इलेक्टेड थिओक्रसीकडे जाऊ, इलेक्टेड ऑटोक्रसीकडे जाऊ, आणि मग माझ्यासारख्या माणसाला बोलवण्याची हिंमत कदाचित तुमच्यासारखी ताकदवान संस्था सुद्धा करू शकेल का याच्याबद्दल मला शंका आहे. या परिस्थितीत असं जर घडायला नको असेल तर जागे होऊया, एकत्र काम करूया. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. नर्म विनोदी शैलीमध्ये, परंतु तितकंच
अंतर्मुख करायला लावणारं असं आपलं व्याख्यान होतं. या व्याख्यानानंतर प्रातिनिधिक आपण 2 किंवा 3 प्रश्न घेऊया. प्रश्न अत्यंत शार्प असावा आणि प्रश्न हा प्रश्नच असावा. आपलं स्वागत आहे. व्यवस्था बदलायला हवी. हे सगळं आपण बोललात, पण व्यवस्था कशी बदलायला हवी हा एक मोठा प्रश्न आहे. कारण सगळ्या पक्षांमध्ये जात आहेत. आणि दुसरी गोष्ट चळवळीबद्दल तुम्ही बोललात की वेगवेगळ्या चळवळीची उदाहरणं दिली. पण एक आहे की सगळ्या चळवळी वाईट नसतात असं मला वाटतं आणि सगळ्याच चळवळी चांगल्या असतात असंही. दुसरं एक आहे की त्या चळवळीतली सगळीच माणसं वाईट असतात असंही नाही आणि सगळ्याच चळवळीतली सगळीच माणसंही चांगली असतात असंही. पण ग्रासरूट हा माझ्यासाठी महत्वाचा आहे की जी माणसं व्यसनाधीन आहेत, जी माणसं लेडीजकडे वाईट दृष्टीने पाहतात आणि हा प्रश्नच आहे. तर ही सगळी माणसं सगळ्या चळवळीत आहेत आणि व्यवस्था चालवण्यामध्ये पुरुष जास्त आहेत. तर अशा वेळेस व्यवस्था कशी बदलायची? तुम्ही जे म्हणता बदलणे ही सामूहिक प्रक्रिया आहे आणि व्यवस्था बदलणे हे माणूस बदलण्याशिवाय शक्य नाही. ज्यांच्या बरोबर आपण काम करतो. तुम्ही म्हणलात की लोक सगळ्या पक्षांमधनं येत आहेत जात आहेत. लोक सगळ्या पक्षांमधनं येत आहेत जातात याचं कारण फायद्याचं मोजमाप होत नाहीये माणसांचं आणि फायद्यांच्या आकांक्षा लोकांच्या इतक्या बदलल्या की त्यामुळे ही धावपळ आहे. म्हणजे कोणीही कुठेही जर जात आहे ते काही विकासासाठी वगैरे जात आहे असं नाही. तुमचं जे म्हणणं आहे ना की चळवळी सगळ्या चांगल्या असतात वाईट असतात, काय आहे की तुम्हाला काहीतरी ठरवायला लागतंय की असं आहे की एखादी चळवळ लॉंग टर्म समाजाच्या हिताची नाहीये असं माझं कन्व्हिक्शन असतं. मी त्या दिशेने जातो. समजा तुमचं आणि माझ्या म्हणण्यामध्ये फरक असेल तर आपण समांतरपणे 2 वेगळ्या ठिकाणी काम करत राहू शकतो. आपले मतभेद असतील पण आपण एकमेकांचे शत्रू असत नाही. आणि तुम्ही जे म्हणलात की चळवळी पुरुष प्रधान आहे तर हे ठीकच आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की लोकांना स्त्रियांनी चळवळीत यावं असं वाटतंय पण आपल्या घरातल्या बाईने यावं असं नाही वाटत आहे. म्हणजे आपल्या बायकोने आपल्या मुलीने. आणि ते कुठं वाटतंय बघा, तुम्ही राजकारणी लोकांना आपण शिव्या देतो, त्यांच्या इतकी कुटुंबाची काळजी घेणारे बाईची काळजी घेणारे लोकच नाही. त्यांची जागा हल्ली की ते पहिल्यांदा रक्ताचे नातेवाईक हुडकून काढतात. बायको, आई, बहीण, भाऊजय सगळे लोक काढतात. एवढं कारण तिथे रक्ताच्या नात्याचा संबंध काय, तो पैशांचा प्रश्न आहे. विश्वासाने पैशाचे डिलिंग करायचं. पण तुम्ही म्हणता तसं स्त्रियांचा सहभाग जर वाढायला, इथं सुद्धा तुम्ही बघा, इथे सुद्धा आलेल्या लोकांमध्ये 75% पुरुष आहेत. आपल्या समाजात एकूण सगळी, आणि हे सगळीकडे आहे. म्हणजे मी सीमा भागामध्ये काम करतो. सीमा भागामध्ये तर मराठ्यांचं प्राबल्य आहे. सीमा भागामध्ये एका निवडणुकीच्या प्रचाराला मी गेलो, बायका फक्त उमेदवाराला ओवाळायला झाल्या होत्या. तुम्ही त्यांना म्हटलं बायका कुठे आहेत, ते सगळं करताय. पण म्हणजे काय करताय? पुरुष प्रचार करतायत, बायका त्यांना ओवाळतायत. जर संयुक्त महाराष्ट्राचं उद्या काही बरं वाईट झालं सीमा प्रश्नाचं आणि ते महाराष्ट्रात आले तर ते ह्या प्रकारची मागास मानसिकता घेऊनच महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे पुरुष प्रधान मानसिकतेसाठी भांडणं गरजेचं आहे. कदाचित तुमच्या माझ्या पिढीतल्या माणसांचं एका टप्प्याचं भांडण झालंय. या ज्या तरुण मुली आहेत किंवा ही जी तरुण मुलं आहेत, ही मुलं आपल्या आयुष्यातल्या पार्टनरशी कसं वागतील याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. म्हणजे अनेकदा मी पाहतो की हातात आयफोन आहे म्हणून तरुण मुलं प्रगत वाटतात आपल्याला, पण त्या आयफोन मध्ये स्वामी समर्थ आहे. त्या आयफोन मध्ये मार्गशीर्षातल्या गुरुवाराची माहिती आहे. तर हे असे जे स्त्री पुरुष आहेत ना, यांचा केमिकल लोचा झालेला आहे. तर याचं काहीतरी करायला पाहिजे. शेवटचा तुमचा जो मुद्दा होता की स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणारे लोक अनेक ठिकाणी असतात. स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणारे जे लोक आहेत त्यांना संस्थात्मक पातळीवर आणि इतर ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीच्या यंत्रणा आहेत. त्या यंत्रणा अंमलात आणणं, वापरल्या जाणं. आणि माझा काही ठिकाणी अनुभव असा आहे की अशा ठिकाणी एखाद्या चुकलेल्या पुरुषाला वाचवण्याच्या प्रक्रियेत फक्त पुरुष असतात असं नाही, बायका पण असतात. तर हे जरा घोळाचं प्रकरण आहे. हे जरा विस्तारलं पाहिजे असं मला वाटतं. विनोबाजीचे पुस्तक इंग्रजीमध्ये थर्ड पॉवर
त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट असं सांगता येईल, ज्ञान अधिक विज्ञान इज इक्वल टू सर्वोदय. ह्याचं काय करता येईल आपलं अनालिसिस, याच्या संबंधाने करता येईल का काही? हे तुम्ही विनोबांच्या ह्याच्याबद्दल सांगताय. असं आहे बघा, मी विनोबांचं काही लेखन वाचलंय, पण विनोबांचं सगळं लेखन वाचलेलं नाही, त्यामुळे मी असा एकदम विनोबांचा अभ्यासच नाही. विनोबांच्या लेखनामध्ये दोन गोष्टी तुम्हाला दिसतात. एक म्हणजे एक प्रकारची चमत्कृती आहे त्याच्यात, म्हणजे शब्दांशी असलेले खेळ आहेत. म्हणजे ज्ञान अधिक विज्ञान बरोबर सर्वोदय, म्हणजे सगळ्यांचा उदय, सगळ्यांचा विकास. त्याच्या चळवळीला पण सर्वोदय चळवळ असं म्हटलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर आता जे गांधीवादी आहेत, जे विनोबांचे भक्त आहेत किंवा गांधींचे भक्त आहेत किंवा गांधीवादी संस्थांवर आहेत, गांधींचे भक्त आहेत का नाही मला माहित नाही, पण गांधीवादी संस्थांवर आहेत, यातल्या अनेक लोकांना हे ज्ञान अधिक विज्ञानाचं जे एकत्रीकरण आहे, मिश्रण आहे, याच्याबद्दलची पुरेशी स्पष्टता नाही. आणि दुसरं म्हणजे चिकित्सा एवढी आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे समाजवाद्यांबद्दल पण मला अनेकदा तसं वाटतं की त्यांची धारणा अनेकदा अशी असते की कार्यनाश झाला तरी चालेल पण चिकित्सा व्हायला पाहिजे. हे मला अनेकदा आंबेडकरवाद्यांचं पण वाटतं की एवढी सखोल चिकित्सा करायची, म्हणजे बाबासाहेबांबद्दल तुलाच बोलण्याचा अधिकार नाहीये, मला फक्त आहे, असं करून बाबासाहेबांचं मार्जिनलायझेशन करण्याची प्रक्रिया घडते. विनोबांच्या बाबतीमध्ये मला वाटतं की सर्वोदयाबद्दल ते खूप आग्रहाने त्यावेळेला बोलले. आता हे पब्लिक डोमेन मध्ये आता गांधी सध्या सत्तेत असलेल्या लोकांनी प्रासंगिकरित्या आपलेसे केले आहे. म्हणजे 30 जानेवारीला केले, 2 फेब्रुवारीला केले. परदेशात गेल्यावर दुर्दैवाने हेडगेवार आणि गोळवलकरांचे पुतळे नसतातच, पण गांधींच्याच पुतळ्यासमोर नमस्कार करण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण विनोबांचा जो काही विचार आहे हा काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा सर्वोदयाच्या अंगाने वापरला गेला नाही. विनोबांनी जी भूदानाची चळवळ चालवली, त्या भूदानामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये जमिनी लोकांनी दिल्या, काही हजार एकर जमिनी लोकांनी दिल्या, पण त्या जमिनी प्रत्यक्षात लोकांच्या ताब्यात जाणं आणि रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस होणं हे प्रत्यक्षात घडलं नाही. हे आपण थोडंसं पॉलिटिकल इकॉनॉमीचा अभ्यास केल्यावर जाणवतं. त्यामुळे विनोबांनी हायपोथेटिकली किंवा सैद्धांतिकरित्या एखादी गोष्ट मांडणं आणि त्याचा राजकीय तत्वज्ञान आणि राजकीय कृतीमध्ये रूपांतर होणं, हे जर काँग्रेस जी त्यांना त्यांच्या विचारांची वाहक आहे असं म्हणायची त्यांच्या काळात घडलं नसेल, तर आत्ताच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये घडण्याची मला असं काही शक्यता दिसत नाही. आणि जेव्हा मध्य प्रदेशमध्ये एक मुस्लिम व्यक्ती स्कूल निर्माण करते आणि ते धर्माच्या नावाखाली तोडले जाते, तर तेव्हा लोकशाही का संपते? आणि जर एखादा मुस्लिम व्यक्ती उमर खानीसारख्या लोकांना जागृत करते विदाउट एनी एव्हिडन्स, त्याला 5 वर्षासाठी 5 वर्ष आणि नंतरही कारावास ठेवला जाते, तेव्हा लोकशाही का संपते? आणि राम रहीम सारख्या इतका क्रूर व्यक्तीला ते जेलने सोडले, तेव्हा लोकशाही का संपते? तर माझा प्रश्न असा आहे की लोकशाही मुसलमान पुढे येऊन सांगते की मैं तुम्हारे लिए नहीं हूँ, आपको ऐसे ही जीना पड़ेगा. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मुसलमान थोडे पुढे आले एखाद्या हा मुस्लिम प्रश्न, मुसलमानांच्या संबंधातला प्रश्न आहे. जम्मू काश्मीरच्या संबंधातलं जे उदाहरण तू दिलंस, तिथे MBBS मध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. खरं तर ज्या लोकांना असं वाटतं की मुसलमान शिकत नाहीत, मुसलमान मागे राहतात, त्यामुळे ते माथे फिरू होतात, त्यामुळे इथे हिरवा दहशतवाद निर्माण होतो, त्यांना खरं तर मुसलमान शिकतायत याचा आनंद व्हायला पाहिजे. पण त्यांचा कोर अजेंडा काय आहे की मुसलमानांनी शिकता पण कामा नये आणि ते शिकत नाहीयेत म्हणून मागास राहतायत असं आपल्याला म्हणता पण आलं पाहिजे. तर जम्मू काश्मीरचं जे प्रकरण आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे, पण ते तेवढंच दुर्दैवी नाही. त्या राज्याचं जेव्हा त्रिभाजन करण्यात आलं, त्या राज्याच्या विधानसभेला नाही विचारलं यांनी. म्हणजे आपल्याकडे जे लोक म्हणतात ना, काही असे भाबडे लोक आहेत आपल्याकडे की जे म्हणतात की उद्या MMR प्रांताचं वेगळं राज्य करायचं झालं तर ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेला विचारतील
त्यांनी पहिल्यांदा जम्मू काश्मीरच्या विधानसभेला विचारलं का हे बघून घेतलं पाहिजे. आणि सोनम वांगचूक सारखा माणूस जो 2 वर्षापूर्वीपर्यंत मोदींच्या प्रेमात होता, छान करतोय माणूस असं म्हणत होता, त्याला नुसता थोडा एका शेड्यूल बद्दलचा आवाज उठवला तर तो माणूस जेलमध्ये आहे. त्यामुळे हा प्रश्न फक्त मुसलमानांचा नाहीये, कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक जीवनातल्या व्हिजिबिलिटी बद्दलचा आहे, रिप्रेझेंटेशनच्या बद्दलचा आहे आणि त्याचा एक विचार केला पाहिजे. राम रहीमचं तू उदाहरण दिलंस आणि उमर खालिदचं. राम रहीमला परोळ कधी मिळाल्या तुम्ही बघा. जेव्हा जेव्हा पंजाब हरियाणामध्ये एखादी निवडणूक आहे त्याला परोळ मिळालेला आहे. कसा मिळतो परोळ मला सांगा. राम रहीम, आसाराम बापू या सगळ्यांना कसा परोळ मिळतो किंवा या लोकांना कशा प्रकारची सवलत मिळते. आणि माझं याचं काउंटर उत्तर लोक काय देतात, मुसलमानांमध्ये असे लोक आहेत की नाही, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, शीख ज्यांच्यामध्ये असे बदमाश आहे त्यांची तीच सोय केली पाहिजे, त्यांची तीच व्यवस्था लावली पाहिजे. प्रश्न असा आहे, राम रहीमला बेलवर बेल मिळतं आणि उमर खालिदला फक्त त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी 15 दिवस जायची परवानगी मिळते. हे मला वाटतं की एका क्रूर व्यवस्थेचं लक्षण आहे. असं जर आपण केलं आणि मुसलमानांमधल्या विशेषतः गायपट्ट्यातल्या मुसलमानांमधला माथे फिरूपणा आणखी वाढला तर हा देश ज्या काही एका फ्रजाईल कमकुवत अवस्थेमध्ये आहे त्याचं अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पण ह्याच्याही बद्दल बोलत राहिलं पाहिजे. आपण बोलत असं राहिलं पाहिजे की आपले किती मुसलमान मित्र आहेत, आपण किती मुसलमानांच्या बरोबर आपलं जेवण शेअर करतो, आपल्या शेजारी आपल्या वस्त्यांमध्ये घेटो आहेत का. हा प्रश्न हिंदूने नाही मुसलमानांनी पण विचारला पाहिजे, दोन्ही अंगाने विचारला पाहिजे की दोन्ही धर्मांचे घेटो होता कामा नयेत. कारण घेटो झाले की वर्जनवाद निर्माण होतो आणि माणसं सोबत राहत नाही. पण जोपर्यंत समाजाच्या सर्व क्षेत्रातली माणसं सर्व सार्वजनिक व्यवहारात एका ताकदीनं प्रवेश करत नाही तोपर्यंत लोकशाही टिकण्याची काही शक्यता नाही. धन्यवाद. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश कापसे यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. त्या कार्यक्रमाचा समारोप होऊच नये इतका अगदी हसत खेळत सर्वांना एका बाजूला तत्वज्ञान आणि दुसऱ्या बाजूला जे काही विसंगती आहे आपल्या जीवनातील ती फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी माननीय वक्ते दीपक पवार यांनी मांडलेली आहे. मला वाटतं की सर्वांचे भाग्य आहे की असा एक अतिशय असामान्य अशा प्रकारचा वक्ता आज आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी अगदी हसत खेळत पद्धतीनं आपल्या राजकीय जीवनामधल्या ज्या काही सगळ्या विसंगती आहेत आणि आपल्या समोरच्या ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दलचं फार चांगलं अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचा योग कधी आपल्याला येत नाही. ते बोलतो माणूस गंभीरपणाला बोलतो किंवा हसत खेळत बोलतो, पण आपण इथं हसत खेळत अनेक गंभीर गोष्टीचा फार चांगल्या पद्धतीनं उल्लेख केलेला आहे. त्या लोकशाहीमधल्या सगळ्या ज्या काही विसंगती आहेत त्या आपण मांडलेल्या आहे. आपण खरोखर भाग्यवान आहोत. अजून म्हणजे हॉलमध्ये जगात पडायला नको होती, पण असेल ते असो. परंतु मला वाटतं की आपण जे काही या ठिकाणी मिळवलेलं आहे त्यांच्या भाषणातून ते खरोखर अत्यंत अपूर्व अशा प्रकारचं आहे. आणि आमच्या सारखी संस्था जिथं महात्मे दिलेले आहेत, जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे आणि समोर बसलेली जी सगळी मंडळी आहेत ते त्यांचं मंतव्य, त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्या जीवनामध्ये नव्हे त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ते हे सगळं कसं चांगल्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपण उतरवलं पाहिजे याचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्या वक्तव्यातून दिलेलं आहे. की तुम्ही किती गंभीर असाल, तुम्ही तत्वज्ञानी असतील तर तुम्ही अगदी सहजपणानं काही गोष्टी आपल्या आयुष्यात करू शकता. हे त्यांनी आपल्याला या भारतीय लोकशाहीपुढील आव्हानं या विषयावर बोलताना आपल्या नजरेस आणून दिलेलं आहे. अशा प्रकारचं भाषण ऐकायला मिळणं हे सुद्धा खरोखर मला वाटतं एक अनुकूल अशा प्रकारची आपल्या सगळ्या लोकांसाठी संधी आहे ती आज आपण दिलेली आहे की अगदी सहजपणानं बोलून किती गोष्टी तुम्ही लोकांच्या समोर प्रभावीपणानं मांडू शकता. तर हे याच्यावर मी जास्त मंतव्य करण्याची किंवा बोलण्याची गरज नाही आहे. मी आपले मनापासून आभार मानतो. आपली बुद्धिमत्ता वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान एक छोटी गोष्ट मानत असताना तर किती विषय एकत्र आणून तुम्ही सहजपणानं करू शकता हे आमच्या प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना आज कळालेलं आहे. पण याच्या मागची ही नुसतं केवळ एक विनोदी पद्धतीने मला अशातला भाग नाही. त्याच्या
प्रचंड अभ्यास आहे. त्यांनी जो काही वेगवेगळ्या विषयात अभ्यास केला इतक्या सहजपणा म्हणजे 2-4 गोष्टी एकाच वेळा मांडता येणं 1-2 वाक्यामध्ये हे एक सोपं काम नाही. तुम्हाला वाटतं की डॉक्टर दीपक पवार तुम्ही एक फार अलौकिक अशा प्रकारचे वक्ते आहात. आम्ही सर्व या ठिकाणी सर्व लोक खूपच प्रभावित झालेले आहेत. सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी उभं राहून त्यांचं जरा कौतुक करावं. धन्यवाद. नकण्याची गरज नाही पण काय घ्यायचं आणि कशा पद्धतीने आपण पुढे आपलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये वागायचं ते मला वाटतं आमचे विद्यार्थी बुद्धिमान प्राध्यापक कार्यकारिणी मंडळी सर्वांनाच एक फार मोठा संदेश आपण या निमित्तानं दिलेला आहे. सर्वजण आपण खूप आभारी आहोत. धन्यवाद सर. एक महत्वाची उद्घोषणा आहे. नरहर कुरुंदकर अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीनं उद्याला संध्याकाळी 6 वाजता आजचे सन्माननीय वक्ते माननीय डॉक्टर दीपक पवार सर यांचं व्याख्यान प्रतिष्ठानच्या इमारतीमध्ये संध्याकाळी 6 वाजता कुठे आहे महाराष्ट्र या विषयावरती होणार आहे. आपण सर्व सादर निमंत्रित आहात. या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी मी आमच्या विभागाचे डॉक्टर विशाल पतंगे यांना निमंत्रित करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. नायर डोळे स्मृती व्याख्यानमालेचं हे 4थं पुष्प गुंफत असताना भारतीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर ज्यांनी आताच आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे ते मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार सर यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. लोकशाही ही जीवन पद्धती आहे, परंतु लोकशाही मूल्य आपल्या जगण्यात आहेत का हा आपल्याला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न हा आपल्या व्याख्यानातून मांडत एक प्रकारे माझी लोकशाही माझी जबाबदारी आहे हे सगळं आपल्या पुढे त्यांनी मांडलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आमच्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर व्यंकटेशजी काब्दे साहेब, संस्थेच्या सचिव माननीय सौ श्यामलताई पत्की या सर्वांनी आम्हाला हा वेळ दिला, हे कार्यक्रम घेण्याचं बळ दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. यासोबतच संस्थेचे दीपनाथजी पत्की, गणेशजी पाटील यासोबतच नांदेड शहरातून आलेले सर्व मान्यवर, प्रतिमा परदेशी मॅडम, प्राचार्य शेखर गुंगुरवार सर, माननीय बेदरे साहेब, प्राध्यापक एस.व्ही. शेटे सर, प्राचार्य लक्ष्मण शिंदे सर, प्राध्यापक कल्पना कदम, शिवा अमोलगेकर सर, प्राध्यापक मीरा फड मॅडम, प्राध्यापक श्रीराम गव्हाणे, बालाजी कुंपलवार सर, आनंदराव कल्याणकर सर, अनंतराव सर, भीमराव हटकर सर, गणेशराज सोनाळे सर, शिवाजीराव आवंडे, अनघा मैन, राहुलजी प्रधान आणि सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी पीपल्स महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असा अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद.